मंडळ असो, श्रीकृष्ण मित्र मंडळ असो, तुम्ही चांगला वेळ दिला, तुमच्यासाठी सर्व काही आम्ही समोर आणू. 6 वर प्रत्येक सामना खेळण्याचा आमचा आतापर्यंतचा प्रयत्न राहिले. कालपासून संपूर्ण 5 जे सामने झाले ते 5चे 5 सामने आम्ही 6 ओचे खेळवले. अजित अपेक्षा आणि अपेक्षा मानताना तुमचा महत्त्वपूर्ण आम्हाला सहयोग मिळणं महत्त्वपूर्ण असणार आहे. आवश्यक असेल तो वेळ द्या. तुम्हाला निश्चित आम्ही सालाबरोबरने पुढच्या वर्षी हेच आयोजित तुमच्या समोर आणताना 6 ओव्हरचे सामने खेळवण्याचा आमचा निश्चित प्रयत्न असेल. परंतु वेळ याप्रमाणे उशीर झाला तर कदाचित ते अशक्य होईल. रवी मात्रे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला भूषण उत्तम पाटील, लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन ग्लोरियस कुमार 11 तुर्वेकडून टॉस आणल्यानं मदत केले बॅटिंगसाठी. पहिले ओव्हर घेऊन येते वैभव मडवी. AKPLचा पहिला खेळाडू, मालिकावीर, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, भूमिपुत्र मैदान, सेक्टर 23 कोपर खेळणे. आणि त्याच वैभव प्रतिष्ठानच्या बरोबर विरुद्ध खेळताना 4थं पर्व, 4 विकेट, हॅट्रिक एक रेकॉर्ड ते त्यांनी लावला होता. घनसोली 40+ मैदान SFC फायटर्स कडून ते अतिशय जबरदस्त बेधक मारताना याच गोलंदाज कमाल केली होती. ओनली 4 विकेट, हॅट्रिक सर प्रदान करण्याला संपादन केला. बॉलिंगवर आक्रमण लावतो पहिला P1चा ओव्हर हाताळण्यासाठी उत्कर्ष दिवाकडून. समोर आहे रवी मात्रे. गुरुनाथ पाटील पुन्हा जोडते उदय तांडेलला साथीला घेताना या मॅच मध्ये अंपायरिंग. पहिला चेंडू डबल माइंडेड मध्ये दुधा मनस्थिती स्वीप करण्याचा प्रयत्न केला, पण हलकासा ऑप्शनच्या आपल्या बॅटच्या बाहेर जातोय म्हणून थांबवलं, स्वतःला रोखलं. संयम ठेवताना चेंडू जाऊ दिला. पहिला चेंडू डिलिव्हर केला डॉटने सुरुवात करताना P1चा पहिला चेंडू. 6 ओव्हरचा सामना. ग्लोरियस 11 कुमार विरुद्ध उत्कर्ष दिवा फिल्डिंग करता पहिल्या ओव्हरची जबाबदारी घेतली खांद्यावर. वैभव मडवी बॉलिंग मार्कवर. फुल टॉस अलाउन द कार पे. ओ माय गॉड, रेले फिल्डिंगचा मुजारा पेश केला दोन्ही फिल्डरने. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि बरोबर शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दरम्यान एका अंगाला लागला, दुसऱ्याने त्याचं कलेक्शन केलं. रेले फिल्डिंगच्या मध्ये बहाला प्रदर्शन पाहायला मला मैदानाच्या आतमध्ये सिंगल काढली, खातं खोडलं बॅटीने स्वतःचं आणि एकने खातं खोडून दिलं ग्लोरियस 11 कुमार तुर्बे. काल GR तुर्बेने एक मॅच जिंकलेली आहे. चांगलं प्रदर्शन केलं. पंकज पाटील असेल, रितेश मात्रे, पण प्लेअर ऑफ द मॅच अजित चव्हाण 2 ओव्हर हाताळताना अवघ्या धावा खर्च केल्या त्यांनी, फक्त 4, 3 विकेट, नाईसली फिगर ऑनर केला प्लेअर ऑफ द मॅच. 35 धावा जरी कुठल्या पण जीवनदान मिळाला, निकष काढला आणि गोलंदाजाला मात्र त्यांनी फेवर केले समीक्षकाने प्लेअर ऑफ द मॅच देताना. बरोबर बऱ्याचसा अन्याय होतो गोलंदाजावरती असे फिगर टाकल्यानंतर, परंतु अन्याय होऊ दिला नाही अजित चव्हाणच्या बरोबर. त्यांच्या पक्षात मात्र प्लेअर ऑफ द मॅच GR तुर्बेने बीट केलं काल. ओ माय गॉड, थेट गेला तशा टेक्स्टर कव्हर कॅट ड्रॉप. मोठा बॅटर कोहिनूर ऑफ द नेव्ही मुंबई भूषणचा झेल सुटले का मॅच सुटले. कारकिर्दीचा प्रचंड अनुभव आहे भूषणकडे. पहिल्या चेंडू फुले त्याच्या बॅटचा फेस खोलला आणि गॅप करायची होती एक्स्ट्रा कव्हर, थेट गेला होता तिथे फिल्डर गौरव. ड्रॉप द कॅच. ही बहुत मोठी मासळी माझ्या जाळ्यात पहिल्याच ओव्हर मध्ये आपल्या हाताला लागत होती उभयच्या, पण कॅच ड्रॉप केला. जीवनदान मिळालं, सुदैवी ठरते भूषण. सोडून दिल्या पिचिंग, बराचसा पिचिंग झाला लेग स्टंपच्या बाहेर, डाऊन तो लेग स्टाय. इट्स अ वाईट +1. 2 धावा अर्जित केले, 2 ने धावसंख्येमध्ये पुढे गेली जाते 5 वर. 0 गडी बाद पहिलं ओव्हर टाकलं जातं मैदानाच्या आत. मॅच क्रमांक 34, दुसरा दिवस आपल्या भेटीला श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित दिल्ली स्मृती चषक 2025 वर्ष 58. आणि पहिल्याच ओव्हर मध्ये कॅच ड्रॉप केल्यानंतर दुसरा चेंडू आला. वाईट +1, 5 धावा, 0 गडी बाद. वैभव कमजिंग बॉल टू द भूषण. फुलटा सोडणार नाही. पहा जखमेवर कसं झकास पैकी मीठ रगडताना अपॉली नाही तर फुल टॉस घेतली आणि सहजतेने आरामात टायमिंग वर फेकून दिलं. लॉंगॉनच्या वरून आला षटकार कोहिनूरच्या बॅटमधून. धावसंख्या 11 वर.
षटकार घेऊन जाते ग्लोरियस 11 तुर्बे टीमला. आता 11 एक कारनामे करतो, उपद्रव अक्षरशः माजवतो, थैमान माजवतो बॅट्समन. जेव्हा जेव्हा झोल सोडले तेव्हा सोडत नाही प्रतिस्पर्ध्या बॉलरला. ग्रेट बॉलिंग आहे. टप्पामध्ये चेंडूला आत आणलं. गुडल्या टप्पा पडलं होतं पहा. गुडल्या टप्पामध्ये चेंडूला फिंगर सोन केलं. अंगावर लागल्यानंतर धाव घेतली गेली नाही. कव्हर पॉईंटच्या ठिकाणी तिथे क्षेत्ररक्षण केलं, पण धाव करण्याचा इंटरेस्ट दाखवला नाही. चेंडू जातो डॉट. पहिल्या ओव्हरचा पाहायला विचार केला आतापर्यंत 5 चेंडूची समाप्ती झाली. 11 गडी बाद. ही धावसंख्या ग्लोरियस 11 तुर्बे बॅटिंग करताना अमंत दिले उत्कर्ष दिवा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकल्यानंतर 1,50,000 25 विजेता संघ बंडूजी केन यांच्या माध्यमातून ती बाईक विजेत्या संघाला मात्र पुरस्कृत दिले जाईल. क्लास क्रिकेटचा दर्जेदार फ्लिक ऑफ द रस्ट. एक टप्पाने ओलांडलं, पार केलं सीमारेषा, आला चौकार. दॅट इज अ लवली स्ट्रोक. मिडल लेग स्टंपला फ्लिक करलं, कलात्मक फटका. हे सांगतं जेव्हा जेव्हा झोड सुटतात भूषण पाटीलचे तेव्हा तेव्हा उपद्रव तो गाजवतो, थैमान घालतो. 15 पहिली ओव्हरची समाप्ती. 15 गडी बाद. 15 पण नॉन विकेट. आम्ही आभार व्यक्तोय पहिल्या क्रमांकाची दुसऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आम्हाला देण्यात आलेली आहे. आदरणीय अशोकदादा मडबी आपल्या वडिलांना दाखले बाबांना ते प्रेरित सन्मानार्थ त्यांच्या स्मरणार्थ पहिला क्रमांक दुसरे क्रमांक पंचांसाठी समालोचकांसाठी त्या ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर परीक्षित मडबी यांनी आपल्या आईच्या पित्यार्थ स्मरणार्थ मालिकावीर बॅटर बॉलर आणि प्रत्येक मॅचसाठी प्लेअर ऑफ द मॅच हे ट्रॉफी जे देण्यात येतात त्या परीक्षित मडबी यांच्याकडून आम्हाला प्रेझेंट झाले. त्यांच्या आईच्या स्मरणार्थ त्या ट्रॉफीत त्यांच्याकडून पुरवण्यात खूप खूप आभार आहे या दोन सन्मान्यांचं. पण प्रत्येक वेळी आम्ही पाहिल्यात किसन मडबी यांच्या स्मरणार्थ आमचे जिगरी दोस्त आमचे छोटे बंधू प्रकाशजी मडबी, परंतु यावेळेला मात्र त्यांनी संपूर्ण प्राधान्य दिली आहे. अशोकदादा मडबी आणि परीक्षित हरकत नाही आहे. तुमचं आम्ही सन्मान करताना तुमच्या तर्फे माझं निश्चित आम्ही हा गौरव गुणगुणवून स्वीकारतो. ओव्हर क्रमांक पहिली संपले. साईना उत्कर्ष देवाकडून वैभव मडबीनं टाकलं 15 धावा खर्चमध्ये. एक विकेट मात्र मिळणार होती, ती कॅच मात्र गौरवने ड्रॉप केली. पॉइंट एक्स्ट्रा कव्हरला यश. आदरणीय दिलखुलास उद्योजक क्रिकेटसाठी सर्व काही तन मन धन सातत्याने ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक आयोजकाला दिलेलं जातं ते आमचे आदरणीय सुरेशजी राणा. सरश असं स्वागत आहे राणाजी. दिलखुलास क्रिकेटवरती क्रिकेट खेळण्यावरच्या खेळाडूवरती नेहमीच प्रेम राहिले. आपल्या मुलांपर्यंत प्रेम करतात सुरेशजी राणा. त्या आदर्श प्रेरणास्थानी असलेले आमचे उद्योजक सुरेशजी राणा यांचं सरश स्वागत करतो. टप्पा चेंडू रोड राहिला. अपील केले होते की बॅटला लागलं होतं बॉलरला यशला संपूर्ण समजलं होतं. उगाचीच अपील का करावी, बॅटला तर लागले रवीच्या. अपील न करता पुन्हा जाते आपल्या बॉलिंग मार्कवर. यश पाटील चांगला ऑलराऊंडर आहे. टॉप ऑफ द यादीमध्ये बसणार ऑलराऊंडर. लवली बॉल आहे. चेंडू थोडा अगोदर बॅट अगोदर फिरते. त्याच दरम्यान क्रिकेट विश्वातील मोठं नाव जे क्रिकेट टेनिस विश्वाने त्यांना नाव दिलेलं आहे मिस्टर क्रिकेट सचिन हिराजी नाईक, द बेस्ट कॅप्टन ऑफ द दाराबे. सचिन सचे स्वागत आहे मित्रा. श्रीकृष्ण मित्र मंडळ वर्ष 58 मध्ये अगदी मनाच्या अंतःकरणामधून या दोन्ही महान व्यक्तींचा आम्ही आभार व्यक्त करतोय. सुरेशजी राणा आणि नुकतंच दाराबे टीम कॅप्टन सचिन हिराजी नाईक यांचं आगमन झाले. सचे स्वागत आहे. ओव्हर क्रमांक दुसरा चालू आहे. यश पाटील बॉलिंग मार्कवर. व्हॉट अ टायमिंग यार, गेट टायमिंग. काय फटका यार, ओव्हर द मिड विकेट क्लिअर केला हा षटकार बॅटमधून रवीच्या 6 रन. षटकार धाव संघ पुढे जाते. ग्लोरियस 11 कुमार 11 तुर्बे आता बिनगडी बाद 22. 9 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. पहिला व्हाईटने डॉट नंतर षटकार. पॉवर प्लेचं दुसरं वर पीटचं दुसरं P1चं पहिलं पॉवर प्ले ऍक्शन मध्ये पहिला दिसला वैभव. तब्बल 15 धावा खर्च केले तर पहिल्याच ओव्हर मध्ये. नंतर मात्र आता 3 चेंडू टाकले. वाईटचा धावा खर्च करतो यश पाटील. उत्कर्ष दिवाकडून 7. का झालं लागलं
जाम लागते बॉलचं. येस, दुखापत झाले, इंजुरी झालेली. आपला भाऊजी आहे ना? येस, आमचे भाऊजी आहेत कमलाकर मडवी, आमचे जिगरी दोस्त वर्गमित्र यांचे सुपुत्र गौरव, ज्याच्या हातून झेल सुटला होता कोहिनूरचा पहिल्याच ओव्हरमध्ये. भीषण वैयक्तिक खातही मात्र खोललं नव्हतं. त्याच्यानंतर षटकार. स्टार्टअप करा, वेळ जास्त थांबवू नका. चला मॅच लवकर लवकर सुरू करा. इंजुरी झाली गौरवला, गौरव कमलाकर मडवी, झेल घेताना दुखापत. ओ बाय वा, व्हाट अ स्ट्रोक यार, दमदार फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, इज ग्लोरियस ओव्हर द काउ कॉर्नर, अनदर बिग वन टू रवी म्हात्रे. दुसरा षटकार बॅट मधून बरसतात रवीच्या. दमदार सुरुवात मात्र पाहायला, लेफ्ट राईट कॉम्बिनेशन, नावाजलेली जोडी रवी म्हात्रेच्या बरोबर आलाय. कोहिनूर ऑफ द नवी भूषण पाटील या षटकाराने कुमार ग्लोरियस 11 कुमारला पोहोचला 28 वर. 28 वर 0 गडी बाद. पहिली विकेट मिळवती पहिल्यांदा कॅच ड्रॉप केली गौरवच्या हातून. पुन्हा एकदा शॉर्ट अंपूर फटका फसलाय. एलिमिनेशनची कमतरता. ओ वाय, व्हाट अ कॅच, व्हाट अ मॅग्निफिसंट रनिंग कॅच टेकन बाय द फ्रॉम दीपेश. कॉट दीपेश, बॉल बाय सफलता यश पाटीलच्या नावी लागलेली आहे. कॉट दीपेश, बॉल बाय यश पाटील. अखेरकार 2 षटकार चढवल्यानंतर ती विकेट आपल्या नावी केली. हलकासा चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. गुडलेट टप्पा चेंडू थोडासा आतमध्ये आलं, अगेन्स्ट टू द टर्न लॉप केलं होतं आणि तिथे एलिमिनेशनची कमतरता. रवी बाद. पहिलं विकेटचं झालं, पण पहिलं विकेट पडताना ग्लोरियस 11 कुमार तुरेला पहिला झटका लागताना धावसंख्या 28 वर पहिला विकेटचं झालं पतन. ही सफलता मात्र 5व्या चेंडू अर्जित केले. पॉवर प्लेचं दुसरं ओट टीम कडून आपलं पहिलं टाकताना स्वतःचं यश. पहिला वाईट डॉट डॉट षटकार आणि पुन्हा लगातार 2 षटकार खेचल्यानंतर ओलीने तिसरा षटकार मारण्याच्या या नादामध्ये फटका फसला रवी म्हात्रे. नाव रोनित. खरं अर्थ नमित मात्र खेळताना दिसत नाही मॅच मध्ये, कारण आघाडीला आता तो परंपर वारंवार दिसत असतो, परंतु या मॅच मध्ये तो आघाडीने नेता रवी आणि प्रारंभ केला भूषणने या मॅच मध्ये. परंतु त्याचाच भाऊ जातो मोठा बंधू रोनित अशोक पाटील. 28 पहिली सफलता अर्जित केली आणि पहिले ब्रेक थ्रू मिळून टीम उत्कर्ष दिवाला यश पाटीलने लाजवाब बॅटिंग. 13 धावा 2 षटकार असत खेचले. 1 षटकार 1 चौकार 2 अशा 12 धावसंख्या खेळताना भूषण पाटील नॉ स्ट्राईक एंड कडे. 11 चेंडूचा खेळ समाप्त. 28 वर 1 सध्या स्थिती आहे. बॅटिंग करण्याचा आमंत्रण दिलं. टॉस जिंकल्यानंतर उत्कर्ष दिवा टीमच्या कॅप्टनने ग्लोरियस 11 कुमार तुर्बे 28 वर 1 इन झाला. इन ॲट क्रमांक 3 वर रोनित पाटील फेसिंग टू द एस्ट लास्ट 11 पॉवर प्ले सेकंड. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. टप्पा मात्र जाईल सरच. विराज मडबी आहे लॉंग ऑफ फील्ड करेल मिड ऑफच्या ठिकाणी. तोपर्यंत सिंगलने खातं खोलताना आला. 3 क्रमांकावर रोनितने खातं खोलले 1 ने. धावसंख्या 29 जाऊन पोहोचते. 2 ओव्हरचा खेळ इथून झाले समाप्त. 6 ओव्हरचा सामना. त्या दरम्यान उद्योजक सुरेशजी राणा अंकल आणि त्याचबरोबर मंचावर आहेत प्रेमनाथजी मडवी अँड टीम कॅप्टन मिस्टर क्रिकेट सचिन हिराजी नाईक. आमचे जिगरी दोस्त या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार प्रकाशजी मडवी यांच्याबद्दल गप्पा.
क्रिकेटमध्ये कोणतं स्टँडर्ड क्रिकेट अजून उंचायला पाहिजे याच्यामध्ये थोडंसं हितगुज होते या 3 सन्मान्यांबरोबर. अजून दर्जा नवीनचा वाढायला पाहिजे. बऱ्याचशा त्रुटी आहेत त्या त्रुटी बाजूला सारून स्टँडर्ड ज्यामध्ये रायगड खेळला जातो ज्यामध्ये भिवंडी खेळली जाते आपण का मागं हा पेचीदा प्रश्न आहे. मुस्कळीत प्रश्न आहे. वेळेनुसार सामना होणार या एज्युकेशनची डोकीदोकी जरी सामना वेळेनुसार जरा नंतर मध्यांतराने कुठेतरी खंडित होतोय खेळ तो खंडित खेळणारा फोन कसा पूर्ण पडणार वेळेनुसार मात्र सामने कसे सुरू आहे यासाठी मात्र बातचीत रंगल्यात 3 चांगल्या खेळाडूंच्या. कारण उद्योजक जरी असले क्रिकेटवरती खूप प्रेम आहे. डावखुरातून एक गोलंदाजी टाकतात उद्योजक सूरजजी राणा अंकल. 2 ओव्हरचा खेळ संपला. पहिल्यांदा बॅटिंग करताना मत दिल्यानंतर 1 गडी बाद गमावल्यानंतर 29 धावा ग्लोरियस 11 कुमार तुर्बे. बॅट्समॅन आउट झाला रवी मात्र 13 वर 2 षटकार. तिसरा षटकार परंतु तिथेच दीपेशने झेल पकडला आणि खेळी मात्र केली समाप्त. बॉलिंग क्रमांक आहे 3 आणि वैभव मडू येते पुन्हा एकदा आपल्या कोट्यातील शेवटचा टाकण्यासाठी. समोर आहे रोनित. शॉर्ट ऑफ द बॅकफूट गेला त्याला हुक केलं. घोषांकित जाईल का डेफिनेटली टर्न झाले घोषांकित सिंगल मिळते फक्त एक स्ट्रोक वरती. रोनित ते सिंगल 2 वर 30 धावा जमल्यात. आतापर्यंत विचार केला तर 99 बनवलं होतं काल आणि तो एक हाती मॅच जिंकणार गावदेवी ऐरोली. पण रेकॉर्ड आहे 97 हरका या फरकाने शाहबाज निकेत 11 शाहबाज टीमला श्रीकृष्णने याच्या मोठ्या अंतराने 97 तब्बल 117 धावांचं टार्गेट आणि त्यांना पेलवलं नाही आणि 97 धावा 97 बिटन या डिफरन्सने मात्र आतापर्यंत रेकॉर्ड श्रीकृष्ण दिवाच्या नावावर या श्रीकृष्णमध्ये खेळताना. इथे बॅकफूट वगैरे जागामध्ये त्याला स्टेअर केलं बॅकफूट पॉईंटच्या ठिकाणी आणि सिंगल मात्र अजित केली बॅट्समॅन रोनितने. आतापर्यंत बिचेकर रोनित सिंगल 3 वर खेळतोय. धावसंख्या मात्र पोहोचते 31 वर. ज्यांच्या माध्यमातून पहिले पारितोषिक द्वितीय पारितोषिक तिथे पारितोषिक पंचांसाठी कॉमेंटेंटसाठी या ट्रॉफी देण्यात या लाडक्या व्यक्ती अशोकदादा मडवेचं आगमन झालंय. सर स्वागत आहे दादा. 31 वर 1 गडी बाद सध्या स्थिती आहे. काय शॉट यार ग्रेट शॉट आहे. आजच्या दिवसातला सर्वात देखणा फटका अवे फ्रॉम द बॉडी कम्प्लिटली फेस ऑफ द बॅट अँड स्टेअर थ्रू द कव्हर पॉइंट. इट्स इन टू द फॅन्स. व्हॉट अ शॉट अनिकेत. मॅग्निफिसेंट स्ट्रोक टेरिफिक शॉट. आनंद मिळून दिला. षटकाने 37 पोहोचले. धावसंख्या 3 प्रगतीपथावर. बॉलिंग मार्कवर वैभव मडवी. अग्री कोहली प्रीमियर लीग म्हटलं तर ती नावे केली होती प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बॉलर वैभव. कडक स्ट्रोक थ्रू द एक्स्ट्रा कव्हर परंतु तैनात डिपेस्ट येतोय डीप करून फाईन स्क्वेअर पॉइंट कडून. 1 धाव मात्र अर्जित केली. 1 व समाधान होतं षटकार मारल्यानंतर. सिंगलने 10 वर पोहोचतो रोनित आणि 1 ने मात्र वाढवले जाईल. पोहोचला 38 वर ग्लोरियस 11 कुमार तुर्बे. 1 गडी बाद 38. 4 चेंडूची समाप्ती. 4 चेंडू टाकलेत. आता दुसरा ओव्हर कोर्टातले शेवट टाकताना फेकताना वैभव मडवी उत्कर्ष दिवाकडून आता एंड चेंज केले. डावकुरा बॅट्समन समोर त्यासाठी राईट हँड राऊंड द विकेट. फुलटा सोडणार नाही परंतु थेट झालं फाडलं फाडता आलं नाही. झालं मिळलं जाण्या मिळलेल्या झाल्यात अडकला. ट्रॅप केलं. नीटचा नीटचा ओ माय गॉड मागणी केली ऑन फील्ड अंपायरने सांगितले पहा डीआरएस व्ह्यू ची मागणी केली आहे. पाहिले जाईल पिचिंग कुठे कमरेच्या खाली का वरती. उचलून दिल्ली बाजू बॅटरची जी मान्य केली अंपायर गुरुडत नाही. ऑन फील्ड लेवल सांगितलं थोडासा पहा नेमकाच कमरेच्या वरती आहे का खाली आहे भूषणच्या ते पाहिलं जातं. थर्ड डीआरएस रूपामध्ये व्ह्यू घेतलाय. ओ माय गॉड. तब्बल 36 कॅमेरे चॅम्पियन्स ट्रॉफी परंतु इथे 1 कॅमेरा थोडी कसोटी असेल. इझिली 36 कॅमेरा एकदा तरी कॅमेरा क्लिअर टिपतो परंतु ही खरी कसोटी ग्रामीण टेनिस क्रिकेट. काय कमरेच्या वरती आहे का खाली फ्रंट मधून बरोबर लॉंग ऑफच्या ठिकाणी असलेला तो कॅमेरा. ए जोशी जरा साहित्य घेतली जाते आता तटस्थ म्हणून कारण इथं थोडस खूप मुश्किलात पाडतं. पेचात टाकल्या प्रश्न नक्की परफेक्ट कुठे झालाय म्हणून तर ऑनफील्ड नंबर गुरुंद्र पाटीलने सांगितलं जरा पहा थोडा संशय वाटतोय का हा चेंडू नेमकेच जो हिट करताना भूषणने
शरीराच्या कोणत्या अवयवापर्यंत जाऊन पिचिंग होणार होता. खूप कसोटी असते, एकमेव असा कॅमेरा अवघड असते कॅमेरा मधून असं टीमनं साईड व्ह्यू प्रत्येक साईडला असतो, प्रत्येक कोण्यामध्ये असतो. 36 कॅमेरे लागले गेले चॅम्पियन्स ट्रॉफी. थोडासा खेळ थांबलाय आणि खेळ थांबण्याचं कारण आहे ऑनफिल्ड अंपायरने मागणी केली बीमर साठी. काहीतरी द्यायला का सचिन ना, काहीतरी बाबा द्यावं लागेल बाबा. डेड बॉल कसं देतात? नाही नाही दादा, डेड बॉल गुरुनाथ किंवा उदय एकापैकी एक बॉल अंपायरला यायला लागेल, कारण गावाची टीम आहे त्यामुळे थोडासा निर्णय देणं मुश्किल होऊन जाते. कारण थर्ड अंपायर गुरुनाथ प्लीज. मोस्ट क्रुशियल मुवमेंट आहे, कारण झेल टिपला आहे. जर कमरेच्या वरती आलं तर नो बॉल येऊ शकतो. गुरुनाथ पाटील उदय टांडे प्लीज या. कोर कमिटीचं सांगितलं एक दोघांपैकी एक इथे येणं आणि त्याचे निरीक्षण करून निर्णय देणं प्लीज गुरु, कारण न्यूट्रल अंपायर आहेत. हरकत नाही, जो जाईल तो तुम्ही निर्णय द्या. इथं तो मुश्किल होऊन गेलं आणि गुरुनाथ पाटीलला प्रश्न पडले, डोकं खाजवून त्यांनी म्हटलेलं आहे जे तुम्हाला जमत नाही कदाचित मला जाय, कारण आतापर्यंत इतिहास आहे कारगिलला मोठा हा अंपायर व्यावसायिक गुजरातपर्यंत जाऊन पोहोचले. गुजरात बदलापूर पिंजून काढले प्रत्येक परिसर आणि त्यात गुरु पाटीलला मात्र इथे या मुश्किल खडीमध्ये तैनात केलंय, बोलवण्यात आले नाही. पहा पिचिंग कुठे होते गुरुनाथ पाटील आणि सांगा, कारण गावचा टीम आहे. त्या कोर कमिटीने हा निर्णय देण्यासाठी ऑन फील्ड अंपायरना थर्ड अंपायरच्या रूपामध्ये इथे मागणी करताना बोलवलंय. सांगतील निर्णय बघताना गुरुनाथ पाटील नेमकं काय घडलंय इन स्क्रीनवरती. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे स्क्रीन इट्स अ फेअर डिलिव्हरी. भूषण परतावा लागेल बॅटलक कमरेच्या खाली डिलिव्हर झाला, त्याला पिक केलं होतं परंतु तिथेच बेस्ट फिल्डिंग करताना फायनेट दिस लेगला झेल टिपताना खेळी झाली मात्र ते समाप्त. भूषण पळतलाय रवी नंतर सलामीची जोडी गारत ग्लोरियस 11 आणि मी तारीफ करतो भूषणची, जो निर्णय दिला त्याचा सन्मान केलं म्हणून तो सातत्याने खेळाबरोबर आपला जेंटलमॅन क्रिकेट शिखरावर घेऊन झाले. कोहिनूर दाद देतो, आम्ही कौतुक करतो भूषण उत्तम पाटील. दिलेला निर्णय त्याने मान्य केला आणि घर सोडलं लगेच. यासाठी जाणला जातो, ओळखला जातो भूषण. येणाऱ्या यंगस्टर्सला तो प्रेरणा देतो. आयकॉन बरेचसे तरुण त्याला मानतात. यासाठी खेळाबरोबर खेळाडू वृत्तीचं जे खेळ आहे ना तो निश्चित अंगी मात्र भिडलाय, नसनसात आहे. भूषणच्या मान्य केले आणि लगेचच सांगितलं येस हरकत नाही, मी मान्य करतो, रिस्पेक्ट करतो अंपायरचा. घर सोडलं उटिकेट कुमार दुसरा हद्रा बसतोय. भूषण परतल्यानंतर 38 वर 2 गडी बाद. ग्लोरियस 11 जबरदस्त हादरा लो फुल टॉस कमराच्या आधी अडला, त्याला फ्लिक केलं होतं, पिक केलं होतं लवकर परंतु एलिमिनेशनचे राहिले आणि तिथे चांगला झेल टिपताना क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कॉट श्रीकांत फ्री न झेल पकडला आणि हा विकेट मोठा ग्लोरियस नाही तो डोडो कुमार 11 हे नाव आहे. तुर्बे डोडो कुमार तुर्बेला दुसरा झटका. कोणी परतलाय. लपली बॉल फिंगर इन ऑन अप. लगातारच्या 2 चेंडूवर सफलता अर्जित केली आहे उत्कर्ष दिवासाठी. टीम कडून तिसरा आपलं दुसरं हाताळताना वैभव. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग यार. पहिला झेल टिपला श्रीने, नंतर मात्र कडाकी यार्क बुंद्यात मारला. खोलवर टाकलेला चेंडू यॉर्करला प्रश्न नव्हता, आला तसा गेला. राहुल कांबळे तंबूच्या असरा 4 क्रमांकावर कधी आला कधी गेला हे मात्र प्रेक्षकांना नीट समजला नाहीये. स्विंगिंग बनाना यॉर्क
जसं आला चेंडू टाकण्याचा पॉपिंग क्रीनचा केलेला वापर अँगल बनवत दॅट इज अ लवली द बनाना स्विंगिंग यॉर्कर. खेळी झाली इथे समाप्त. तिसरा गडीचं पतन 38 वर पहिला, 38 वर दुसरा, 38 वर तिसरा. पहिली विकेट मात्र गेली होती तंबूच्या असलेला जेव्हा रवी बाद झाला होता 13 धावसंख्येवर. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. रिंग स्टॉल आतमध्ये 38 वर 3 गडी बाद सध्या स्थिती आहे. रवी बाद, भूषण बाद आणि रोहित गोल्डन डकचा शिखर पहिल्या चेंडूवर. पण हार्ड लक आणि हॅट्रिक होणार नाही कारण कोट्यात 2 ओव्हर पूर्ण केले उत्कर्ष दिवा टीम कडून. वैभवने 2 ओव्हर टाकताना पहिल्या ओव्हर मध्ये धावा खर्च केले होते 15, नंतर धावा खर्च दिल्या 9, टोटल धावा दिल्या 24. 2 ओव्हर टाकले 24 धावा, 2 विकेट. ही एनालिसिस आहे. काल बेस्ट विकेट टाकला होता अर्थातच अजित चव्हाण. 2 ओव्हर टाकताना 0 बेडन, 4 धावा 3 विकेट. परंतु 5 विकेट घेण्याचे अर्धशतक मारण्याचा डबल धमाका गंगाधर इंगोलेने नावे केलं. पहिल्याच मॅच मध्ये जय बालाजी रबाले 2 अर्धशतक त्या मॅच एकाच मॅच मध्ये झळकली. पहिल्या बॅटिंग करताना जय रबाले आकाशने अर्धशतक लावलं स्पर्धेचं पहिलं. त्याला तोडीस तोड उत्तर देणार गंगाने झळकवलं श्रीकृष्ण दुसरं अर्धशतक. 2 ओव्हर टाकले 0 मेडन 16 धावा 5 विकेट. डबल धमाका. ऑलराऊंडर हीच किमया करतो, बॅलन्स ठेवतो. याचे जिवंत उदाहरण तो श्रीकृष्ण दिवा फ्रॉम गंगाधर इंगोले. पहिलं काहीतरी 18 चेंडूचा खेळ बाकी. 38 धावा. चौथी मॅच आपल्या भेटीला. दिवस दुसरा. पर्व 58 लाडक्या सुंदर आक्रमक बॅटरला क्रिकेटच्या रूपी दिलेली ही भेट दिली स्मृती चषक 2025. मुख्य व्यासपीठावर उद्योजक आणि क्रिकेटचं मोठं नाव प्रेरणास्थान ठरलेले आमचे सुरेशजी राणा अंकल, त्याचबरोबर प्रदीपजी विचार आहेत आणि स्पर्धेचे शिल्पकार प्रकाशजी मडवी, त्याचबरोबर एक सुरेख अफलातून ऑलराऊंडर कॅप्टन दारावे सचिन हिराजी नाईक, प्रेमनाथजी मडवी आहेत, मास्टर माइंड किशोर. व्हॉट अ शॉट यार, कडक कडक हे धडक उडवला बरोबर प्रतिस्पर्धी डगआउट मध्ये मिळाला षटकार. सांगितला थोडा धोकादायक वाटेल माझा खेळ, नमित नाहीत पण रोनित आहे. अशोक दादाचे मुलं पहा कशी आक्रमक मूड मध्ये दिसताना, नमित नाही त्याच्या जागी रोनित आहे. व्हॉट अ शॉट, त्याच्या ढाटणीतला त्याचाच पेटेंट शॉट. हफवॉली घेतली, लाप केलं, लॉंग आउटवरून जाऊन मिळाला डगआउट मध्ये उत्कर्ष दिवाचा हा षटकार. परफेक्टली बॉलिंग यार, सुपर बॉलिंग. आज चेंडूची अपेक्षा होती यशकडून, कमाल केली कॅप्टनने. 2च्या 2 गोलंदाजांना आक्रमण लावलंय. पहिलं 2 ओव्हर टाकलं वैभवने, आता यशचं दुसरं ओव्हर. धावसंख्या षटकार वाढवले, 44 जाऊन पडले 3 गडी बाद. हेमंत आलाय, हाफ हेलिकॉप्टर शॉट, परंतु ओ माय गॉड दुर्दैव म्हणावं लागेल. विराज मडवी झाला बीट, चेंडू त्याच्या मस्तक दस्तक देताना झाला फराचारण. थोडासा नाराज यश, पण करेल तर काय करेल, चुकी काय आहे, नक्कीच चुकी नाही. टप्पा घेतल्याने चेंडू त्याची चुकी होती, दुसरं काय म्हणणार. थोडासा अडथळा, आउटफील्ड खड्ड्यामध्ये पडला आणि डोक्यावरून सरळ निघाला सिमरेचे बार. 4 रन. ज्याने धावसंख्या पोहोचते 48 48. लॉस ऑफ द 3 विकेट. डोडो कुमार इलेमंतुर्बे, व्हॉट अ नाईस नेम डोडो. शॉर्ट ऑफ स्विंगचा चेंडू पूल केलाय, स्वेन लेगला टप्पा घेईल, जाईल सरेल टप्पाने. चरण येत चौकार, चरण हॅलो बोललो. आता अर्धशतक पार. डोडो 11 डोडो कुमार इलेमंतुर्बे. नाही चारण बोलला ना, हॅलो बोलला आणि तुम्ही वाट लावायला लागलेच. मग त्याला बोलू भैयाला. 52 54 52 धावा, नॉट 56 52 धावा. 52 धावा. चौथं प्रतिगीतपदावर मार्गस्थ असताना डोडो कुमार इलेमंतुर्बे यार परफेक्टली बुंदा. दॅट इज द बेमिसाल सुपर यॉर्क यार. कसा कोण्यामधून टाकला ईशने, परफेक्टली बुंदा यॉर्क, बेहतरीन यॉर्क. 52 धावा 3 गडी बाद. चौथं वर मार्गस्थ. अखरी चेंडू यश आपला कोटा पूर्ण करेल. हा चेंडू टाकल्यानंतर 2 वैभवने 2 यश टाकताना
वलवलाय आडव्या बाटने, मात्र तिथे प्रोटेक्शन काऊ कोणत्या ठिकाणी. ओ माय गॉड, हे थोडं अडथळा आहे आउटफील्ड करताना. वैभवच्या बाबतीत घडला नेमकं तर परत एक फिल्डर काउंटर येताना फिल्डिंग करताना संग्राम बीट झाला होता. संग्राम बॉलिंग का टाकत नाहीये, थोडासा इंजुरीमध्ये दुखापतीने ग्रस्त आहे संग्राम रनावरे. याच्यानंतर जर मी एक इनिंग झाली तर आवाज देईन दोन टीमच्या कॅप्टनना. दाराबे मच्छिंद्र स्मृती दाराबे, सचिन आणि बोनकोडे 11 बोनकोडे टीमचा कॅप्टन. हे दोन मजबूत टीम, पण दोन मजबूत टीम आता मात्र मैदानाच्या आत हा संघर्ष पाहायला मिळतोय. श्रीकृष्ण मित्र मंडळ दिलीप स्मृती चषक वर्ष 58. सार्थक अभिमान असेल कुणाला एवढं 58 वर्षामध्ये एक मंडळ मात्र पदार्पण करतो. किती सुरेल, किती एकजुटीने केलेलं, संघटित होऊन किती मात्र एकमेकांचे प्रश्न सोडवले असतील एकमेकांच्या सुखादुखात, म्हणून तर हा मंडळ टिकून आहे तब्बल 58 वर्ष. अर्जे 4 वर्षा खेळ संपला. डोडो कुमार तुर्बे पोहोचलाय 4 वर्षा समाप्त 53 वर. 3 गडी बाद 53, 12 चेंडूचा खेळ बाकी. ओव्हर क्रमांक 5 वर संग्राम पहिला बाईकमॅन महाविकास आघाडी निलेशजी चंदू पाटील, आणि तिथे गोलंदाजच बॉलर याच बॉलरने बॅट काढली होती दिवानगरीमध्ये. क्लास यार, नम्मीची उणी भासून न देता त्या भावाच्या तोडीस तोड एका भावाचा खेळ. नमित नाही रोणित आहे. व्हॉट अ लवली यार. अशोक दादाने काय मुलांना धडे दिलेत यार. आणि आवर्जून भूषणने मात्र अशोक दादाचा उल्लेख करतो जिथे जिथे जातो. घडवण्यामागे हाही माणूस माझ्या पाठीमागे आहे. रोणित, नमित, अशोक दादा, जस्ट लाईक द मोहिंदर अंबरनाथ, सुरेंदर मोहिंदर अंबरनाथ. व्हॉट अ लवली लाला अंबरनाथ. त्याचे हुबे हो मात्र अशोक दादा. दोन मुलांना मात्र क्रिकेट मध्ये पटाई तरबेज केलेत. बॉलिंग संग्राम ऑफसाइड ऑफ पिचिंग ऑफसाइड इज क्लिअर वाईड. कुणाल पाटील ने दंडित केलं, वाईट म्हणून घोषणा केली. एक वाईटची धाव वाढली जाईल स्कोर मध्ये. डोडो कुमार 11 तुर्बे आता 3 गडी बाद 60 वर 60. पॉइंट खडकले, डीप कव्हर आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मिड विकेट. काऊ कॉर्नर थोडंसं अंतर आहे मिड विकेट आणि वाईट इज लॉंग. त्याच्यानंतर थोडं अंतर जास्त असल्याने डीप स्क्वेअर लेग हे तैनात केलेलं क्षेत्ररक्षण उत्कर्ष दिवा. मॅचची कडा लागली. डेफिनेटली छेडछाडी पंच मारायचा होता, परंतु रोणीच्या बॅटला छेडछाड कडा लागून मात्र घोषणा सिंगल मिळते. 61 बनल्यात. 5 टाकलं जातं. संग्राम रनावणे बॉलिंग मार्क फ्रॉम उत्कर्ष दिवा. दिनेश कार्तिक या बॅट्समनला घाम पडेपर्यंत गोलंदाजी टाकलेत नेट मध्ये याच बॉलरने. कौतुक केले होते दिनेश कार्तिकने संग्रामचे. अपटी बॉल लवली, नाइस बॉलिंग, नाइस डिलिव्हरी अँड ऑफसाइड ऑफ स्टंपचे परपेंडिक्युलरली ऑफसाइड ऑफ स्टंप बॅकफुट वर जाताना पंच करत डीप स्क्वेअर पॉइंट आला. पण चेंडू एवढा सुसाट गेला, वेगाने गेला, प्रचंड वेगाने गेला विकेटच्या पाठीमागे. धाव मात्र मिळत नाही. डॉट टाकण्यात पुन्हा पडलाय जातं बॉलिंग. मग चौथा चेंडू टाकण्यासाठी संग्राम एक कमजिंग बोर्ड टू द नाइसली बॅटिंग करताना रोणित. आता विचार केला 3 षटकार 2 चौकार आल्या रोणीच्या बॅटमधून. दर्जेदार क्रिकेट दाखवताना ओ माय गॉड अतिरेक उसली. येस येस डेफिनेटली. ज्यापरे स्टीव्ह बकनर निर्णय द्यायचा ना डेथ स्लो मध्ये त्यापणे निर्णय दिल्यात. रेकॉर्ड आहे स्टीव्ह बकनरच्या नाव. 1992, 1996, 2000, 1999, 2003, 2007 सलग 5 विश्वकरंडक फायनल अंपायरिंग स्टीव्ह बकनर. त्या अंदाजामध्ये त्याने हा निर्णय दिला थोडा उशिराने. गुरुनाथ पाटील वाईट आला. बॅकफुट नाइस स्टॉप, गुड स्पेल्डिंग ऑफ स्क्वेअर ऑफ द पॉइंट, नाइस स्टॉप. सुरेख क्षेत्ररक्षण. जर चेंडू मात्र सटकला असता नो चान्स. चेंडू फरार केले असतं स्क्वेअर ड्राईव्ह मारताना, परंतु काय फिल्डिंग केले. 3 धावा वाचवत स्क्वेअर ऑफ द शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षण करताना. गौरव इंजोर्ड झालाय, पण जेव्हा वाघ जखमी होतो तो दुपटीने शिकावर ताम मारतो. दुखापत आहे. गौरव कमलाकर मडवी लवली बॉल टप्पापणे चेंडूला आणला. व्हॉट अ लवली इंकटा. सुपर बॉलिंग बाय संग्राम रनावरे. 5 चेंडू रिलीज केले, थांबवले. एक वाटत होतं 100च्या आसपास ही दिशा दिली होती. हा पूर्णपणे रोहितने दाखवला होता की 100 पर्यंत घेऊन जाईल, पण त्याला थांबवलं. या ओव्हरमध्ये संग्राम
दिनेश कार्तिक लवली बॅटर विकेट कीपर पण इंडियन क्रिकेट. किती जीवनामध्ये जसे मोहम्मद शमीच्या जीवनात आले कुटुंब बरोबर खेळामध्ये प्रसंग, तर दिनेश कार्तिक त्याच्यातून गेले. राईट आर्म उर्दू विकेट. संग्राम बॅकफुट वरनं जॅक केलंय, काऊ कोणाच्या वरून झालं गेलं, डेफिनेटली गेलं, बीट कर बरोबर आला षटकाचा रन. वॉट अ बॅलन्स ऑफ द बॉडी, परफेक्टली वेट ऑफ द फीट ऑफ द बोथ. प्रेस केलं, पायानं जोर काढला बॅटीतून, दाखवताना बाहेर फेकला काउंगाच्या वरून आला षटकार. दर्जादार बॅटिंग यार. नमीत नाही, नमीची खळी कमी न बसू देता त्याच्या तोडीत सोड गेल. वा भाई वा, मजा आणले रोनित अशोक दादा पाटील. वाट बॅटिंग यार. रवी गेला, भूषण गेला, सामन्याचे सूत्र हाती घेताना दर्जेदार खेळ दाखवताना डोडो कुमार तुर्बे षटकाराने पोहोचतोय 69 वर. 5 ओव्हरचा खेळ इथून झाला समाप्त. आफ्टर द 5 ओव्हर्स कंप्लीटेड 69 for 3 wickets. डोडो कुमार 11 तुर्बे. या ओव्हर नंतर मी टॉस घेणार आहोत. द बिग टीम एका बाजूला दाराबे, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर बोनकोडे येऊन खूप चर्चेमध्ये आहे दोन्ही टीम. खास करून नाईटचे क्रिकेट धुमाकूळ घातले दोन्ही गावच्या टीमने. त्यांचा मुकाबला एक इनिंग नंतर दोन्ही कॅप्टन येतील आणि घेतील टॉस आमच्या सम्मानच्या सोबत. आणि तिथे बेतेरे नावाचा हिंदीतली 35 वर्ष ज्याने कॉमेंट्री बॉक्स क्रिकेटची सेवा केली, आज जे सम्राट प्रदीपजी विचारे. 69-3 5 ओव्हरचा खेळ समाप्त. उत्कर्षानं आमंत्रण दिले डोडो कुमार एलतुर्बेने. 3 विकेट गेल्यानंतर 69 धुमाकूळ क्रमांक 3 वर जाणारा रोनित. नाव फेसिंग वन सेकंड द लास्ट ओव्हर. बॉलिंग मार्कवर मोनिश. अवे फ्रॉम द बॉडी दूर खेळला, परंतु स्लाइज होतो. स्क्वेअर कट. फक्त सिंगल मिळते. आता 70 झालेत, कमीत कमी 20. डगआउट मध्ये अपेक्षा असेल रोनितकडे 2-3 धमाके आले ना, डेफिनेटली 20 धावा येतील, 90 वर पोहोचेल आणि एक मोड देईल, एक वेगळं मोड देईल. 90 पोहोचल्या तर थोडासा दबाव बनेल. बॉलर डोडो 11 कुमार तुर्बे. गतीमध्ये परिवर्तन केलं, छान. वा बाय वा, कमाल करतो. व्हॉट अ बॉलिंग यार. ऑफसाईडच्या बाहेर होऊन खेळायचा, फ्लिक करण्याचा विचार. नो एक्स्ट्रा रूम, एक्झॅक्टली व्हेरी क्लोज ऑफ द बॉडी. कडक बॉलिंग ही अपेक्षित आहे शेवटच्या ओव्हर मध्ये मोनिस कडून. उत्कर्ष दिबा कॅप्टनला लाजवाब बॉलिंग यार. बरोबर रीड केल्या रोनितला, हालचाली पाहिल्या, रीड केलं. किती ओव्हर खेळतो बघ जरा रोनित. 34 ओव्हर खेळतोय. 250. आज एकही 50 आली नाही. काल 2 आकाश आणि गंगा अर्धशतक ठोकणारे बॅटर. बॅकफुटवर जाताना बॅटची कडा लागले का, डेफिनेटली बॅटची कडा 34 धावर परतलाय. एक बॅक इनिंग खेळताना डोडो कुमार एम तुर्बेसाठी बॅट्समन रोनित अशोक दादा पाटील बॅक इज गॉन. 4था विकेटचं पतन, 4था विकेट गारद. डोडो कुमार 11 तुर्बे. रोनित एक आकर्षक पारी 34 धावांची, त्याच्यात सजवले ठोकले 3 षटकार आणि 2 चौकार. 3 षटकार 2 चौकांच्या आणि 34 धावा. व्हॉट अ इनिंग. कॉट बिहाइंड द स्टंप, बॉल बाय ही सफलता मोनिशने. शेवटचा ओट टाकताना चेंडू क्रमांक 3 वर अर्जित केली. लाजबाब जमलेले जोडे, जम बसलेला होता, सेटल बॅट्समन झाला होता. व्हॉट अ इनिंग यार. ज्या अंदाजामध्ये त्यांचा छोटा बंधू नमित खेळतो त्या अंदाजात मोठ्या बंधूने दाखवले जातो. चला घाबरू नका, छोटा बंधू नाही परंतु मोठा बंधू. ते कर्तव्य करे, ते कौशल्य दाखवलं. लाजबाब. तारीफ करतो आम्ही रोनित अशोक दादा पाटीलची. 4थ्या क्रमांकावर बाद होताना 4 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या 70 आहे. 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आत आलाय. हेमंतला साथ देण्यासाठी बॅटर कौशल ऑन द अप. फटका फसले, परता लागे. बॅक टू बॅक 2 विकेट. हॅट्रिकाची गोलंदाजी पूर्ण केली नाही, ते हॅट्रिकच्या समीप पोहोचले. मोनिश ही वॉन द हॅट्रिक. येस डेफिनेटली. अवघी 1 धावा दिले, कमाल केले मोनिशने. जे ओव्हर अक्षरशः तुडवता बॅट्समन, फोडली जाते बॉलिंग. शेवटच्या त्या बॉल मध्ये, त्या ओव्हर मध्ये 4 चेंडू मध्ये फक्त 1 धावा खर्च करणार. तिसरा चौथा जो चेंडू आहे तो विकेट घेणारा ठरलाय. ही वॉन द हॅट्रिक नाव. हॅट्रिकचा चेंडू. 2 चेंडूचा खेळ तो बाकी. 90 पर्यंत स्कोर जाईल असं प्रत्येक डगआउट मध्ये खेळाडूच्या मनामध्ये होतं, पण त्याच्या आशा निराशामध्ये परिवर्तन करतो मोनिश. त्यांचं बंधन दिलं, त्यांचं लगाम घातलं.
त्याला आला घातला. 4 चेंडूमध्ये अवघी एक देताना 2 लगातारचे विकेट. ऑन द हॅट्रिक. हॅट्रिक पूर्ण केले तर गोलंदाजाचं नाव कोरेल या सिरीज मध्ये. पहिल्या क्रमांकावर गोलंदाज असेल हॅट्रिक घेणारा. हॅट्रिक चेंडू खेळण्यासाठी श्रेयश. हॅट्रिक बॉल सोडून दिलाय. ओ मिस द हॅट्रिक. बॅट लेग मोनिश. येस येस थोडा वैतागले विशाल. हिट करायचं होतं पण हॅट्रिक झालेस ती सांगिक नॉट बॉलर. रनआउट केला असतं तर पिगविटच्या पाठीमागे बॅकअप करता यशला मानलं होतं पण मीरा सांगला मित्रा जाऊ द्या. 2 चेंडू आहेत. इकडे तिकडे झाला सुसाट मारला तर चेंडू आम्हाला न अडवता दोष आम्हाला येईल. त्यासाठी आवर घाल. 2 चेंडू दाखवेल काय बॉलिंग टाकली यार. वाईट आला. धावसंख्या मात्र 71 वर. सिंगल निवडते वाईट निवडते 71. डोडो कुमार 11 तुर्बे 5 गडी बाद 71 धावा. 5वा चेंडू along the count. Nice fielding, nice stop, chance for the wicket, run out. रन आउट ची संधी होती परंतु काय निर्णय पहा. आउट. बॅट्समन आउट. कमाल केली आहे मोनिश. आम्ही तारीफ करतोय. मुक्त कंठातून प्रशंसा केली जाईल मोनिश साठी. काय होऊन हाताळलं यार. अवघी आतापर्यंत 2 धावा दिल्यात. 3 विकेट 2 धावावर 1 सांघिक रन आउट. 90 पर्यंत मजल मारली अपेक्षा होती ती 4 ठरवली मोनेशने शेवटचा ओव्हर हाताळताना उत्कर्ष दिवासाठी. व्हॉट अ कडक बॉलिंग. व्हॉट अ पेस ऑफ द बॉलिंग बा मोनेश. 6 विकेट 6 विकेट 71 वर. 69 5 वरच्या समाप्तीनं धावग्या 2 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनं खर्च केलं मोनेशने. 2 धक्के 1 रन आउट अशा 3 विकेट मात्र मिळवल्या. गडी बाद झालेत 6 गडी बाद 71. Now last delivery in the first inning. मोनिश कडक बॉलिंग छाप सोडून गेला. काल अजित चव्हाण कमाल केली होती. 2 ओव्हर हाताळताना अवघ्या 4 धावा 3 विकेट. प्लेयर ऑफ द मॅच जे आर तुर्बे. गजानन रामधन तुर्बे. शेवटचा बॉल फिंगर्स रोल. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. इथून पहिला इनिंगचा खेळ संपलाय. फक्त 2 धावा कमाल केली आहे. 2 झटके 2 धावा 1 रन आउट. 3 विकेट मात्र प्राप्त केल्या. 2 नाबी. नाव 72 विन. 72 धावाचं लक्ष. जाऊया आणि मी आवाज देतो बोनकोडे 11 बोनकोडे टीमचा कॅप्टन कारण सचिन नाईक इथे उपस्थित आहे. चला बोनकोडे 11 बोनकोडे माईक असेल 35 वर्ष सेवा करणारी क्रिकेटची समालोचनाच्या माध्यमातून आरजे सम्राट प्रदीपजी विचारे. थैंक यू सैंडी. सम्माननीय उद्योगपति श्रीमान सुरेश जी राणा सर, इनके शुभ हस्ते ये टॉस बॉक्स में किया जाएगा. मेरी गुजारिश है आदरणीय सुरेश जी राणा सर से. आइए सर टॉस करते हैं टॉस बॉक्स में. बोनकोडे 11 बोनकोडेचा संगनायक जर आपण येथे आला असाल तर लगेचच या. लगेचच टॉस करू आणि सामन्याला सुरुवात करू. कारण की मच्छिंद्र स्मृती धाराव्याचा संगनायक सचिन नाईक हे बऱ्याच वेळेपासून इकडे उपस्थित आहेत. चला विघ्नेश पाटील आलेले आहेत. बोनकोडे 11 बोनकोडेचा संगनायक. श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवा कोळीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक सामन्याचा टॉस होतोय. एका बाजूला आहे बोनकोडे 11 बोनकोडेच्या दुसऱ्या बाजूला आहे मच्छिंद्र स्मृती धारावे. आदरणीय उद्योगपती सुरेशजी राणा सर यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. सचिन सांगितलं माझा कॉल आहे. टॉस जिंकलाय विघ्नेश पाटील बोनकोडे 11 बोनकोडेचा संगनायक आणि ते पाहतायत आपल्या खेळाडूंकडे की काय निर्णय घ्यायचा. विघ्नेश टॉस जिंकलाय. अच्छा ठीक आहे विघ्नेश काय वाटतंय आज ही स्पर्धा जर पाहिली गेली 58 वर्ष होत आहेत या स्पर्धेला दिलीप स्मृती चषकाला आणि हे आयोजन आणि आमच्या प्रकाश दादा मडवींबद्दल 2 शब्द. आयोजन खूप चांगलं केलं आहे आणि दिव्यात आम्ही खूप टायमानंतर खेळतोय आणि चांगलं होतं आयोजन केलं आहे. आता 6 षटकांचा सामना मला वाटतं फक्त 2 स्पर्धा दिव्यामध्ये खेळवल्या जातात. श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या वतीने तिकडे 6 षटकांचा सामना खेळवला जातो. काय वाटतं 6 षटकं खेळायची आणि कसा गेम प्लॅन असेल 6 षटकांमध्ये आपला. ही दादांची खासियत आहे. दुसरी मॅच सुद्धा 6 षटकांची आम्हाला खेळायला भेटते. खूप मोठी भाग्य आहे.
ऑल द बेस्ट. फार फार धन्यवाद आमच्याबरोबर बोलल्याबद्दल. विघ्नेश पाटील होते, बोनकोडे 11 बोनकोडेच्या संघनायकाने टॉस जिंकलाय. माझ्या समवेत आहेत सचिन हिराजी नाईक, एक जबरदस्त मोठं नाव, कॅप्टन कुल या नावाने हा खेळाडू ओळखला जातो. अतिशय शांत खेळाडू सचिन. आपण देखील सगळीकडेच क्रिकेट खेळतात, त्यांनी टॉस जिंकलाय. बघूयात ते काय निर्णय घेत आहेत. पण काय वाटतंय आज ही स्पर्धा 58व्या वर्षामध्ये प्रवेश करते आणि 6 षटकांचा सामना, काय बोलाल आयोजनाबद्दल आणि प्रकाश दादांबद्दल? मी प्रथम श्रीकृष्ण मित्रमंडळाचा मी आभार मानतो आहे की जिथं आम्हाला खेळण्याची संधी दिली आणि हे 58 वर्ष आहे तर असेच ही परंपरा चालू राहील मला असं वाटतं. कारण की दिवानगरीत खूप स्पर्धा होतात आणि त्या स्पर्धेपैकी ही एक स्पर्धा अशी आहे की जिथं 6-6 ओव्हरच्या सामने खेळायला मिळतात. तर मी या आयोजनाचं खूप आभार मानतो आहे. ऑल द बेस्ट सचिन. जास्त काय वेळ घेत नाही कारण की मॅच सुरू होते. बहुत बहुत शुक्रिया आदरणीय सूरजजी राणा सर, मशहूर उद्योगपती, इनके शुभ से ये टॉस हुआ. तर न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस जिंकलाय बोनकोडे 11 बोनकोडेचा संघनायक विघ्नेश पाटील यांनी. आणि बघूया डिसिजन पेंडिंग आहे सँडी, ते काय निर्णय घेत आहेत. आणि ओव्हर टू काउंट बॉक्स जिथे बसलेत नवी मुंबईचा एक बुलंद आवाज, नवी मुंबईचा ऑल टाईम ग्रेटेस्ट क्रिकेट कॉमेंटेटर, ज्यांनी जवळजवळ 33-34 वर्ष या टेनिस क्रिकेटची सेवा केली आपल्या मधुर वाणीतून. ते आमचे परम मित्र संतोष म्हात्रे, सँडी टेनिस क्रिकेट जगतातला महागुरू. थँक्यू. थँक्स सो मच अर्जय. सम्राट प्रदीप जे विचार होते टॉस बॉक्सच्या मंचावर आणि ते न्यूज दिलेले, न्यूज फ्रॉम द सेंटर. टॉस जिंकले बोनकोडे 11 टीम कॅप्टनने, पण डिसिजन पेंडिंग. 72 धावांचं टार्गेट आणि टार्गेटला उत्तर देण्यासाठी मैदानाच्या आत विशाल पाटील आणि त्याच्या समेत श्रीकांत नारायणकर, श्री नावाजली जोडी. पर सातत्याने श्रीकांतच्या बरोबर राकेश राव यायचा बराच वेळ क्रिकेट पाहिलं तर, पण यावेळेला जुना जाणता असा आक्रमक बॅटर ज्याची ओळख त्याने टेनिस क्रिकेटला खूप अगोदर दिली आहे तो विशाल काशीनाथ पाटील. वडील उत्कर्ष दिवसासाठी कित्येक वर्ष खेळलेले आहेत, चांगले अंपायरिंग करायचे. मोरू मामा असेल, काशीनाथ दादा पाटील असतील, नाव रोशन मनोहर मडवी असेल, कमलाकर मडवी असतील, कित्येक जण खेळलेत उत्कर्ष दिवा. आणि त्याचपैकी त्यांच्याच एक चांगल्या वडिलांचा मुलगा म्हणून ओळख पटवली आहे. लवकर कमी अवधीमध्ये कमी कोवळ्या वयामध्ये ओळख दिली क्रिकेट विश्वातला हा चांगल्या खेळाडूने नाव गाजवलेलं आहे. अक्षरशः MR बाल असं खूप चांगले फटकेबाजी मधल्या फळीत मैदान खेळायचा उत्कर्ष दिवाकडून. तो विशालच्या साथीला आले श्री स्ट्रायकंडला श्रीकांत नारायणकर. बरोबर 12 धावांच्या सरी 72 धावांचा तब्बल आव्हान 6 ओव्हरची मॅच. आणि पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी डावखुरा गोलंदाज वापरले सन्मेश ना मनोज काय डावखुरा आहे का उजवा ना मनोज पवार चिच्चीमध्ये आहेत. पवार बंधू भावेश असेल, मनोज असेल, किरण असेल, हे गाजवतात पवार फॅमिलीचं नाव. त्यापैकी मनोज पवार द बॉलिंग मार्क अटॅक लागला P1चं पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी डोडो कुमार 11 तुर्बेकडून. लक्ष 72 धावांचं उत्कर्ष दिमा. हे मैदान मात्र त्यांच्या ओळखीचे आहे, जरी पीच वेगळी असली त्याच्या बाजूलाच मात्र सराव असतो. उत्कर्ष दिबा बरोबर ती पीच बनवले, तिथे सराव करतो. मैदान एकच आहे आणि खडा ना खडा माहिती आहे या मैदानाची. श्रीकृष्ण दिवा असेल, उत्कर्ष दिवा, हे मैदान त्यांच्या ओळखीचं परिचयाचं. 72 धावांचं लक्ष घेऊन समोर आहे श्रीकांत. मनोज पवार पहिला डावखुरा बॉल. ओ चान्स फॉर द कॅच, ड्रॉप द कॅच. हार्ड कॅच होती, इच कॅच. रजाक अब्दुल रजाकनं सोडली होती 2003 अगेन्स्ट द भारतरत्न सचिन तेंडुलकर. तेव्हा वैतागले होत्या, लाखोली वाहिली होती शिव्यांची. स्विंगिंग यॉर्क बेतात बादशाह वसीम वाकर 2003 जोनासबर्ग साऊथ आफ्रिका. तद्नंतर 98चा तो क्लास दाखवताना 272चा तो टार्गेट. 98 मध्ये बाद झाला सचिन, तो पण त्या सामन्याचं क्लिअर केलं होतं चित्र. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवती श्रीकांत, डेंजरस बॅट्समॅन. ड्रॉप झाला झेल, सिलिमी डाऊन. धाव घेतली एक, शुभारंभ केले एकने. वळवल्या चेंडूला मिड विकेटच्या ठिकाणी
प्रोटेक्शन करता 1 टप्प्यात बेस्ट फिल्डर ऑफ द टीम राहुल कांबळे. पहा त्याची थ्रो, त्याचं कलेक्शन, अचूकतेचं प्रमाण आहे. स्टँडर्ड फिल्डर, स्टँडर्ड वाढवतो. 2 चेंडू मध्ये 2 सिंगल आल्यात. येस येस, या किती 3 ओव्हरनंतर आम्ही विक्की पंडितनाथ बैल यांना सन्मानित करणार आहोत. पुढे सरसावले एनफिल्डच्या वरून झेल घेण्याचा प्रयत्न अपूर्व, चांगलं ट्राय केलं होतं. झेल सुटला. झेलला सोडलेल्याचा फायदा घेताना 2 धामात नावे केले श्रीकांतने. तो पोहोचते 3 वर. उत्कर्ष देवा जाऊन ठेवते 4 वर. हैदराबाद SPL 12,50,000 या किमतीने टीम मध्ये खेळत असताना नाव रोशन केलं नवी मुंबई विक्की भोईरने. त्याला सन्मानित करणार ड्रिंक्स ट्रॉली गेल्यानंतर आम्ही मुख्य व्यासपीठावरती. येस, SPL चा चांगली माहिती म्हणा पुरवता RJ प्रदीप. इकॉनॉमिक बॉलिंग आणि 1 चेंडू तर त्याने 148 किलोमीटर प्रति वेगाने टाकला होता. 161 रेकॉर्ड आहे आंतरराष्ट्रीय. शोभा अख्तर बॅटची कडा, ओहो, बॅटला ब्रश होऊन कडा घेऊन विकेटच्या पाठी कोंडून टिपतो झेल. विकेट मिळवून देते मनोज पवारला. पहिली विकेटचं पतन. परतला अवघ्या 3 वर श्रीकांत नारायणकर. श्रीबाद उत्कर्ष दिवाला पहिला विकेटचा हादरा. 1 गडी बाद 4. काय गोलंदाजी टप्पापणे चेंडूला घेतलेलं बलन. बाहेर जाणारा चेंडू छेडछाड करता बॅटची कडा लागली. विकेटच्या पाठी एक्स्ट्रॅक्शन करताना कोयनेने टिपला झेल. विकेट मिळवून दिली मनोज पवारला. विकेट पहिला ब्रेक थ्रू टीम डोडो कुमार तुर्बे. 4 वर 1 विकेट. खराब सुरुवात करताना खराब सुरुवात झाली आहे. 12 धावांच्या सरासरी 6 ओव्हरच्या मॅच मध्ये बनवायच्या 72, परंतु 4 वर पहिला किमती विकेट. अतिशय चांगला बॅटर तंबूच्या आसऱ्याला. 4 वर 1 आतापर्यंत पाहिलं चेंडू टाकलेत. चौथा ना 2 आणि विकेट. 4 चेंडूची झाली समाप्ती. फक्त 4 धावा. इन ॲट क्रमांकावर विराज मडवी आले मैदानाच्या आत. फक्त 4 वर 1. चांगली गोलंदाजी टाकताना पहिलं P1चं ओव्हर, पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर हाताळताना डावखुरा गोलंदाज मनोज पवार. गुडने टेक्स स्लॉक्सी पण चांगले शतक्षण. 10 मतं मिळणार नाही. व्हॉट अ लवली स्टॉप ऑफ शॉट स्क्वेअर लेग विजन एरिया. नो रन. 5 चेंडू मध्ये अवघ्या 4. 1 धक्का दिला. विकेटच्या पाठी टिपलं गेलं. गोलंदाजा बाद केलं श्रीकांत नारायणकरला. अवघ्या 3 वर तो टीमची 4 वर. पहिली विकेट गारद. पॉइंट कबो शॉट एक्स्ट्रा कबो सिली मिड ऑन शॉट बॅकपट स्क्वेअर लेग शॉट. फाईन स्लीप. चांगला फटका. व्हॉट अ लवली स्ट्रोक. नटराज मध्ये टप्पा घेईल परंतु जाईल हा सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. लाजबाब फटकाने मात्र पेशकश करता बॅकफुटवर जाताना येऊ दिला आणि छातीच्या जवळून मात्र त्याला शॉट ऑन जॅक केलं. लवली एंड ऑफ द फर्स्ट. पहिली ओव्हरची झाली समाप्ती. शेवट गोड केला षटकार मारून विराजने. उत्कर्ष दिवा पोचवला आता डबल फिगर मध्ये 10 वर 1. ड्रिंक्स ट्रॉली आता 3 ओव्हरच्या समाप्तीने आम्ही गौरवान्वित करणार आहोत, सन्मानित करणार आहोत. एक तेज तरार धारावी एक्सप्रेस नाही तर नवी मुंबई एक्सप्रेस मी म्हणेन, जो हैदराबादून ISPL केला आणि इकॉनॉमिक रेट मध्ये गोलंदाज टाकणं अर्जन आम्हाला चांगली माहिती दिली. व्हॉट अ लवली इकॉनॉमिक रेटिंग बॉलिंग तब्बल 2 वेळा प्लेअर ऑफ द मॅच. तब्बल 12,50,000 एवढी रक्कम एखादा खेळाडू घेईल का? 15 वर्षामध्ये प्रश्न विचारला असता कोणाला तर त्याने हसण्यावर घेतलं असतं, परंतु वास्तवात तर करून दाखवले आपल्या गोलंदाच्या बलबुत्यावर, आपल्या कौशल्यतेवर. आणि त्याचं संपूर्ण श्रेय विकी सचिनला देतो का सचिन मामाने मला घडवलं भांजाला. प्रकाशात आहेत, प्रकाश जोतात मामा भांजे. 10 वर 1 गडी बाद. सद्यस्थिती आहे 72 धावांचं उत्तर देताना उत्कर्ष दिवा. नाव हेमंत पाटील. कुशलतेने प्रयोग करतो. मिश्रित गोलंदाज आहे. बरोबर कधी पुढे कधी शॉर्ट आर्म मध्येच एखादा यॉर्क पिचात टाकणारा हे मिश्रित गोलंदाजी टाकणारा गोलंदाजावर पॉवर प्लेअर माझं त्याने तैनात केली आहे कॅप्टन टीम डोडो कुमार एलियन तुर्बेने. 72 धावांचं लक्ष पहिल्या ओव्हरची समाप्ती. 10 वर 1 सद्यस्थिती आहे उत्तर देताना उत्कर्ष दिवा. नाव हेमंत पाटील. द बॉलिंग मार्क फ्रॉम कॉमेंट्री बॉक्स. समोर आहे बॅट्समन विशाल. पुढे सरसावले परंतु इथे बॅटची कडा. आणखी एक सफलता. पहिल्या चेंडूवर विशाल बाद.
7 चेंडूचा खेळ संपला आणि 2 करारे हदरे. सुरुंग लावण्याचं काम पुढे सरसवून बॅटची घेतली कडा. पुन्हा एकदा दुसरा विकेट किपरच्या रूपाने कोहिनूर घेतो दुसरा झेल. पहिला झेल घेतला होता भूषणने विकेटच्या पाठीमध्ये, दुसरा झेल भूषण पाटील घेतोय. गोलंदाज आता मात्र वेगळा आहे. हेमंत पाटीलला पहिल्या चेंडूवर सफलता. 10-2 सध्या स्थिती. थोडा प्रेशर वाढेल कारण विकेट जसं जातील तसं मात्र क्रिएट करेल. दबाव यंत्र, दबाव वाढला जाईल, दबाव वाढलं जातं का पहिला बॅटर बाद झाला अवघ्या 3 वर स्वतःचं नावं केल्या श्रीकांत नायकर आणि नुकतंच अवघ्या 1 धावसंख्येवर विशाल पाटील बाद. असे प्रकारे 10-2 सध्या स्थिती. बनवायच्या 72. यानंतर बिग मुकाबला आपल्या भेटीला. बोनकोडे पक्ष दारावे ही मजबूत बलवान संघ आमने सामने. आता विचार केला नाईट मध्ये तो धुमाळ होता, दिवसामध्ये चांगला खेळ राहिले बोनकोडे 11 बोनकोडे आणि ऑल टाइम ग्रेट टीम त्यांच्या समोर असेल दारावे. कडक मुकाबला. यॉर्कर पाहायला मिळतील, टोळेंजके षटकार पाहायला मिळतील, एकम एक कुरघडी करताना पाहायला मिळतील. जबर टक्कर. आय होल्टाज मॅग नेक्स्ट. बॅकफुट वर जाताना स्टे करतात, म्हणत बीट करून गेला, बॅटला लागलेला होता. उद्याची टांडे सांगतायत कडा घेऊन गेल्या तर पोचच्या बाहेर होता भूषणच्या. सिंगल मिळते. 11-2 आतापर्यंत हेमंत लागले 2 चेंडू. पहिल्याच चेंडूने सुरुवात गेली विकेट घेऊन हेमंत पाटीलने दमदार सुरुवात केली स्वतःची. टीमला मिळून दुसरा विकेट. बाद करताना विशालला विकेटच्या पाठीमागे. राईट हँड ओव्हर द विकेट. मिस टायमिंग स्ट्रोक. शॉर्ट टर्म जॅक करायचा होता परंतु टायमिंग नव्हतं. टायमिंग घेऊ शकला नाही, टाइम करू शकला नाही बॅट्समन वैभव. विराज खेळतोय अजून. खाता कोणाचं विराजला. नाव स्ट्राईक नाव वैभव. वैभव शांत क्रिकेट. 1 लाख ओव्हर एक नाइसली प्रेझेंटेड बाय बंडूजी केनी. येस अनदर विकेट. ओ माय गॉड. वाईटिश लांगा रवीच्या डोक्यावर उचलण्याचा प्रयत्न पुरा. काय झेल घेतला रवी मात्रेने. कॉट रवी मात्रे वाईटिश लॉंग मिड ऑन इनसाइड द सर्कल. सॉफ्ट डिस्मेंटचा शिकार. 11-3 अशी दुर्दैवी अवस्था, दयनीय अवस्था होताना उत्कर्ष दिवा. मात्र धावांचं लक्ष परंतु पिछा करताना घसरण झाली आहे. नांगी टाकताना 3 फलंदाज निघाले एकदम कमी संख्येमध्ये. अवघ्या 11-3. इलेव्हन लॉस ऑफ द 3 विकेट. संग्राम मैदानात गेलं पण त्याला नकार दिला का संग्रामाच्या यशला पाठवा. ओ माय गॉड. कमी वेळा असं घडतं. येस का लेट आला हे निकष काढला अंपायरने. काय थोडस मात्र 2 ओव्हर नंतर त्याला स्वतंत्र दिलं जाईल, त्याला अनुमती दिली का. अंपायरचे कठोर निर्णय पहा. परंतु त्याच्या जागी येतं तेवढ्याच आक्रमकतेचा पेशकश करणारा, आक्रमकतेचे जोड असणारा, जोरदार हमला बोलणारा बॅटर यश पाटील. चांगला बॅटर आहे. 3 गडी बाद केवळ 11 धावसंख्येवर असे बिकट एकदम वाईट दुर्दैवावस्था करून टाकलं. दुसरा विकेट प्राप्त केला. अवघ्या 4 चेंडूमध्ये 1 सिंगल अर्जित केली आहे. पॉवर प्लेचा काय धूमधडक. म्हणून मिश्रित गोलंदाज यासाठी मी बोलतो. हेमंतला चातुर्याने गोलंदाजी करतो. हालचाली पात्र बॉडी लँग्वेज काय आहे तो ओळखतो पटकन हेमंत. फुलटा चूक झाली आहे आणि जिथे खाली क्षेत्र त्या खाली क्षेत्र उडवलं म्हणून म्हणतो हा डेंजरस मॅन आहे. यश पाटीलने सांगितले डेफिनेटली आय एम द डेंजरस. 11 वरून षटकार 17 वर पोहोचवते टीम स्कोर. आल्या षटकाराने मात्र खातं खोललं आणि एक धोक्याचा इशारा दिलाय. थोडासा सत्तर करा. बॅटवर असे जर चेंडू आले तर 72 धावाच्या पार करण्यासाठी मी सक्षम आहे. ते सक्षमतेचं उदाहरण दिलं. षटकार ठोकला, खातं खोल धूमधडकामध्ये यश पाटीलने. उत्कर्ष दिवा आता 17 वर पोहोचतो 3 गडी बाद. 17 loss of the 3 wicket after chasing 72 target in the very first match. डोडो कुमार 11 तुर्बे अंगेस उत्कर्ष दिवा. विकेटच्या पाठी कोहिनूर भूषण पाटील, गोलंदाज हेमंत पाटील, समोर यश. लवली क्रिकेट यार. हे समाजाचं क्रिकेट. बॅकफुट वंदांना मात्र बीट करून गेला. ओव्हरची झाली पॉवरफुलच्या दुसऱ्या संबंध. पॉवरफुलचं रिस्ट्रिक्शन आता नसणार आहे. 17 वर 3 सध्या स्थिती आहे. उत्कर्ष दिवा जो संघर्ष करताना मैदानाच्या 72 धावतात, पिछा करताना, पाठलाग करताना
या ओव्हरमध्ये ड्रिंक्स जाईल मैदानाचा आम्ही करू व्यासपीठावर सन्मान गौरव ज्याने खेळला नवी मुंबईसाठी ऐस पेल क्रिकेट त्या विकी 2 ओव्हर नंतर मग तेच सांगते ना रिंग्स 3 नंतर सांगते मी आला तुम्ही म्हणता मला कंटाळलं असं असं वाटतं मग तेच बोलू ना आपण हे ओव्हर नंतर आता यार 17 फॉर 3 विकेट 2 ओव्हरचा खेळ ते झालं समाप्त. या ओव्हर नंतर आम्ही ड्रिंक्स ट्रॉली जशी आतमध्ये जाईल आम्ही व्यासपीठावर मुख्य व्यासपीठावर IPL ज्याने केले तब्बल 12,50,000 हैदराबाद टीमवर खेळताना एकूण रेटने ज्याने बोलले विकी पंढरनाथ भोयरेचा आम्ही करणार आहोत. श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित या मंचावर खास सत्कार सन्मान. तिसऱ्या ओव्हरला होते सुरुवात. पुन्हा एकदा मनोजवर ही धुरा सोपवले आक्रमण लागले. क्रमांक 3 तो असेल टाकणारा स्वतःचा 2 ओव्हर मनोज पवार 10 धावा 1 झटका दिला. पहिल्याच मध्ये वाटा क्लास क्रिकेट. बॅकफुटवर संदर काय ढकललं यार. बॅकफुटवरला जागा बनवली आणि त्याला स्टेअर केलं. बॅकफुट पॉईंट ठिकाणी जिथे कोशांक जाऊन मिळतो चेंडू मिळेल फक्त सिंगल. विराज मडवी सिंगलने तो पोचते षटकानंतर 7 वर. धावसंख्या पोचते 18 वर 18. चांगले क्रिकेट शांत क्रिकेट. रवी मात्राचा अनुभव शेअर करताना करतो रोसक जी सजावट आहे फिल्डिंगची ती मात्र चेंज कर. त्याने काढलं स्क्वेअर लेग शॉर्ट लेग स्क्वेअर लेग आणि त्याला तैनात मात्र करताना बॅकवर्ड पॉइंट कव्हर पॉइंटला आणलं ऑफसाइड ऑफ स्टंप. हे सूचनाकडे आणि सर्व अधिकार देतो भूषण. रवी असेल तितका त्याला अनुभव आहे भूषणच्या जवळपास. तो चेंजेस करू शकतो डेफिनेटली. बॅकफुटवर कडक व्हॉट अ टायमिंग हो हो व्हॉट अ शॉट व्हॉट अ वेरी क्विक शॉट बाय विराट मोडवी. शॉट ऑन पुल सो सक्सेसफुल. 6 रन. कडक स्ट्रोक यार. विथ द टर्न नॉट अ जोक. इझिली त्या विथच्या बरोबर कसा खेळला. खेळता खेळता खेळवलं चेंडूला आणि फेकून दिलं. काऊ कोंडानं जाऊन मिळाला षटकार. धमाका ब्लास्ट प्रॉपरली. जसा टप्पा घेतला बॅटवर तेव्हा सावून सांगितलं का लिहा स्कोरर 6 स्टँड ऑन डिलिव्हर. व्हॉट अ शॉट यार. फ्री फिक शॉट 26 बनल्यात षटकाराने. चांगलं क्रिकेट. पुरेंत चेंडू बॅकफुटवर गेला. जागा बंद ढकललं होतं स्क्वेअर ऑफ द पॉइंटला. सिंगल घेतली. जोपर्यंत कौशल्य अडवेल फेकेल आरामात सिंगल घेतली. सिंगल 25 धावा स्कोअर वरती. 25 वर 3. नाजूक स्थितीतून बाहेर काढताना षटकार एक नवीन ऊर्जा देईल बॅट्समन विराजला. आता स्ट्राईक वरती आणखी कडक एश. येस आणखी कडक बेधडक निर्भीत छातीतला हा निर्भीत झूम करताना अगदी फेकून दिला. यशच्या आणखी पुढे नेला हा षटकार. लांबीने वाढवली पण मिळतील तेवढ्याचा षटकार. आता मात्र बोलबाला झाल्या मैदानाच्या आतमध्ये. 3 गडी बाद जाताना विराटच्या साथीला आला यश पाटील. संग्राम होता आपण संग्रामला थांबवलं. बराच वेळेला असं घडलं जातं जेव्हा युवराज येणार होता तेव्हा MS धोनी आला आणि एक विक्रम रचला. हे संपाने थांबवलं. इथे झटका लागेल का डेफिनेटली लागले अंपायरने. येस डेफिनेटली. आणि तेव्हा MS धोनी सांगितलं की मी जाणार. जर MS धोनी आउट झाला असता तिकेटची झोड उठवली असती. परत निर्णय MS धोनी घ्यायचा ना त्याला तोड नव्हती. आणखी फलंदाज बाद झाला. गडी क्रमांक 14. चांगली बॅटिंग करत असताना लापटेक करण्याचा प्रयत्न आणि तिथे लॉंगॉनला झेल टिपला हेमंत पाटीलने. का रिव्ह्यू करण्याचा सांग त्याला बाबा. चला बॅट्समन इथे होतो ते 4था.
इथे बॅट्समन आउट होते चौथा. चांगली भागीदारी बिल्टअप केली होती परंतु ती अनुमती दिली अंपायरने. आता संग्राम मैदानाच्या आत चांगली भागीदारी मात्र जिथे झेमनने अफलातून जल टिपताना खेळी मात्र ती केली. तमाम धावसंख्या 31 वर लक्ष 72 धावांचा आहे. 72 टू विन. तिसरीवर प्रगती पथावर 19 चेंडूचा खेळ आता मात्र उरलाय. छान असे स्कोरच्या भूमिकेत आम्हाला माहिती देताना देवेश, त्यांच्या सोबतीला नितीन मडवी. नो बॉल. वाईट जाण्याच्या अगोदर मात्र गुरुनाथ पाटील नामात इशारा करता नो बॉलचा. इट्स नो बॉल. फुटस्टेप थोडस पुढे गेले ते मान्य केले मनोज पवारने. येस, कारण स्पाइकचे जे खुणा आहेत निशाणी त्यांनी दाखवली आणि ते मान्य केलं. जनरल क्रिकेट मनोज पवार. आता फ्री हिट आणि फ्री हिटला हिट करण्यासाठी बॅट्समन समोर आहे संग्राम रनावरे. फ्री हिटचा चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. फ्री हिटला मात्र सजवलंय. काबू करण्याच्या वरून मात्र फेकला गेला. आला षटकार. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ मॅग्निफिसेंट ओव्हर द काव कॉर्नर बाय संग्राम रनावरे. प्री हिट सुपर हिट करताना टोळे जंग षटकाराला 7 धावा वाढवल्या झपाट्यामध्ये. उत्कर्ष दिवा आता पोहोचतो 38 वर. 38 वर 4. येस, ड्रीम स्टॉली मैदानाच्या आत 3 ओव्हरची समाप्ती. आम्ही आवाज येतोय अफलातून एक्सप्रेस ऑफ द धारावे नवी मुंबई एक्सप्रेस विकी पंढरनाथ भोईर यांचा केला जाईल सत्कार. हैदराबाद 12,50,000 या राशीमध्ये 2 सन्मानित मॅन ऑफ द मॅच आणि इकॉनॉमिक रेट मध्ये गोलंदाजी टाकली आहे. विकी पंढरीनाथ भोईर खरोखरच काय क्रिकेट खेळलाय हा खेळाडू. 12,50,000 रुपयामध्ये त्यांना विकत घेतलेला हैदराबाद संघाने. आणि काय लाजबाब इकॉनॉमिकल बॉलर ISPLचा आमच्या नवी मुंबई एक्सप्रेस विक्की पंढरीनाथ भोईर, ज्यांचा यथोचित सन्मान येथे केला जातोय. श्रीकृष्ण मित्रमंडळ दिवा कोळीवाडा यांच्या वतीने हा सन्मान येथे केला जातोय. विकी, वेल प्लेड विकी. तुझी अशीच प्रगती हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. विकी, या 1 मिनिट. जरा लोकांना वाटतं की विकी बरोबर बोलावं, 2 शब्द त्यांचे काय आहेत ते ऐकावे. विकी, माझ्या मनामध्ये नेहमीच एक प्रश्न असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा आपली ISPLची स्पर्धा असो, तुम्ही जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळता तिकडे कुठलीच कॉमेंट्री नसते. कसं वाटतं? सर्वप्रथम हा प्रश्न विचारतोय विकी. जेव्हा लेदर बॉल क्रिकेट खेळायचो तेव्हा असंच होतं की कॉमेंट्री होत नाही, परंतु टेनिस क्रिकेटरला सवय असते की सतत कॉमेंट्री ऐकत राहावं. प्रत्येक चेंडूवर काय घडामोडी होत आहेत, काय त्यांचे विचार आहेत कॉमेंटेटर्सचे, काय करायला पाहिजे, तर त्याच्यानंतर प्लॅनिंग होत असते. पण अशा सिच्युएशनला जेव्हा कॉमेंट्री नसते तेव्हा काय होतं आहे ग्राउंडमध्ये ते समजत नाही. सो आम्हाला सवय आहे टेनिस क्रिकेटरना की कॉमेंट्री असली पाहिजे प्रत्येक वेळी, आणि तिथे नसते. परंतु ठीक आहे, चांगला एक्सपिरियन्स असतो आणि चांगलं वाटलं. विकी, एक चेंडू तुम्ही टाकला 148 किलोमीटर 143चा. पण मी क्रिकेट कॉमेंट्री ऐकत होतो, तुमची जबरदस्त प्रशंसा करत होते आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॉमेंटेटर, खास करून मोहम्मद कैफ. जेव्हा मी तिथे कॉमेंट्रीला बसेन तेव्हा सांगेन. काय वाटतं विकी एवढ्या मोठ्या स्टेजवरती खेळताना, आणि काय संदेश द्याल तुम्ही आपल्या नवी मुंबईच्या खास करून तरुणांसाठी? जेव्हा मी या स्पर्धेमध्ये जाणार होतो तेव्हा बॅक इंजरी झाली होती. कारण कोणालाच माहिती नाही, फक्त आमचे टीममेट्स आणि माझे मित्र आणि माझ्या परिवारामध्ये सर्वांना माहिती होतं की बॅक इंजरी झाले. परंतु कोणाला न सांगता मी जे आमचे डॉक्टर आणि फिजिओ होते त्यांना विचारून पेनकिलर आणि इंजेक्शन वगैरे घेऊन मी परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न केला. कारण जिद्द असली तर काही करू शकतो आपण. मनामध्ये जिद्द पाहिजे, तेव्हा इंजरी कुठलीही असू द्या. जर जिद्द नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. आणि नवी मुंबई क्रिकेटने खूप काही दिलं आहे मला. जर गुरु बघायला झाले तर सचिन नाईक झाले, भूषण पाटील झाले, आणि आमच्या गावातील अनेक असे लोक आहेत ज्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझे मित्र असेल आणि माझी फॅमिली असेल. आणि नवी मुंबई क्रिकेटचा खूप मोठा वाटा आहे माझ्या संपूर्ण करिअरमध्ये. मी थँक्यू करेन नवी मुंबई टेनिस क्रिकेटला. विकी,
प्रार्थना करतोय गणपती चरणी, आपल्या आई एकविरेच्या चरणी, की तुमची अशीच दिवसेंदिवस प्रगती हो आणि आमचा विकी भोईर एक दिवशी आमच्या भारतासाठी खेळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. वेल प्लेड विकी. ओव्हर टू कॉर्न बॉक्स सँडी. थँक्यू विकी. वॉट अ कडक बॅटिंग यार. दोन्ही बाजूने धारदार ही अक्षरशः झोड उठवले. दोन्ही टोकाकडून केलेला हमला बॉल आता अडचणीत. 11 वर 3 सद्यस्थिती पहिली स्थिती होती. त्या विकट परिस्थितीमध्ये तिखट मात्र बॅटिंगवर चुपेट फटकायचे करतात. बॅटरचं नाव आहे संग्राम आणि त्याच्या सोबतीला विराज. सुरक्षित आणलं. 51 वरती तब्बल पोचले स्कोर. यार परफेक्टली बोंदा. बेहतरीन यॉर्क. बॅट आपटाला लागली या यॉर्कच्या जरिये संग्राम बॅट्समॅनला, पण तो सिंगल घ्यायला विसरला नाही. 72 धावांचं लक्ष. 52 धावा 4 गडी बाद. 14 चेंडूचा खेळ बाकी. 14 मध्ये 20. 72 - 52 इज इक्वल टू एक्झॅक्टली 20. 14 गेंदे 20 रन. मॅच एवढे जवळ आले पहा आणि त्याचं निश्चित कारण आहे दोन्ही बॅट्समनने उठवलेली झोड मैदानाच्या आत. क्लास क्रिकेट. व्हॉट अ जस्ट लाईक द सनी मनोज गाभास्कर फ्लिक. दानांगित क्विक आउटफील्ड अतिशय जलद आहे. काय फटका मारला, कलात्मक फटका. व्हॉट अ फ्लिक. जस्ट लाईक द सचिन रमेश तेंडुलकर, जस्ट लाईक द सुनील मनोहर गाभास्कर. बरोबर मिडल ऑफ स्टंपला मारा आणि काय बॅट आणि पायामध्ये समन्वय. फ्लिक केला आणि क्लिअर केली बाउंड्री. मिड विकेटला भेदून गेला चौकार दणदणीत बॅटमन विराजच्या. डोळ्यांच्या पारणे फळणारा अतिशय प्रदर्शनीय हा फटका. व्हॉट अ शॉट यार. 54 धावसंख्या पोहोचते. अब तक 56 धावा. 13 चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी आता 16. सुपर बॉलिंग. गतीमध्ये परिवर्तन. धीम्या गतीने चेंज ऑफ द पेस. स्लो वन डिलिव्हरी. एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 56. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 मध्ये 16 धावा. 12 गेंदे 16 रन. नेक्स्ट मुकाबला व्हेरी बिग फाईट मॅच. भोंडकोडे विपक्ष धारावे. हा कडा मुकाबला आपल्या भेटीला आणि तो रंगवण्यासाठी बेस्ट हिंदीतली बेहतरीन आवाज आर्य सम्राट पतीजी विचार असतील आमच्या कोम बॉक्स मध्ये. लाजबाब क्रिकेट 4 दिवसामध्ये स्पर्धा रंगली आहे. त्यापैकी दुसरा दिवस आपल्या भेटीला. 58 वर्ष तपश्चर्या घेऊन श्रीकृष्ण मित्र मंडळ घेऊन येते आपल्या लाडक्या चांगल्या खेळाडूला दिलीप स्मृती चषक 2025 हा लाजबाब 16. आता कोहिनूर आलं बॉलिंग मार्कवर जिथे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16. मॅच बरोबर सुटली तर सुपर ओव्हर आणि ते सुपर ओव्हर नेहरूच्या विरुद्ध भूषणच्या टीम खेळलाय गतवर्षी फायनल. पण या वर्षी मात्र काय करेल बाईक काय विजेता टीमला ते बाईक प्रस्तुत केले बंडूजी केणी यांच्या माध्यमातून 1 लाख कॅश बरोबर. 12 चेंडू 16 आणि समोर आहे आता संग्राम. ऑफसाइड डावचा कडक. इन कटर इन स्विंगर छान करतो भूषण. जेव्हा डावखोऱ्या फलंदाज असेल तेव्हा जागच्या जागेच मध्ये उभं केलं भूषणने. आता उजवा बॅटर आहे. आता कुठपर्यंत थोपू शकतो त्याच्यावर भवितव्य. या मॅचचं भवितव्याचं ओर घेऊन आलं भूषण कोहिनूर. उत्तम पाटील बॉलिंग मार्कवर. आता 11 चेंडू उडल्यात आणि 11 मध्ये 16 धावांची आवश्यकता. मॅच जिंकण्यासाठी उत्कर्ष दिवा. समोर आहे संग्राम. चान्स फॉर द कॅच. ओहो ज्या बॅट्समॅनने 34 धावा फटकावल्या मार जोर उठवली तो रोनित आला. मात्र या आत्याच्या मुलाच्या आत्याभाऊ आहे भूषण. कारण मामा आहे रोनितचा वडील भूषणचा. मामा आत्याचा संगमन. झेल टोपली बॅट्समॅन झाला आउट. संग्राम बाद. 5वा अर्धा संघ तंबू. धावसंख्या आहे 100. अब तक 56. जिंकण्यासाठी आता काय बॉलिंग टाकली या कोहिनूरने. पहिला डॉटने सुरुवात. नंतर फुल टॉच लो ती उचलताना खोलवात मध्ये जिथे तैनात केलं होतं जाणं भिनवलं तर लॉंगऑफच्या ते नमित नावाचं ते झालेलं फाडताना अचूक झेल टिपताना खेळी झाली संग्रामची समाप्त. चांगली पार्टनरशिप बीट केली. अगदी अशा मात्र जिवंत केल्या विराजबरोबर खेळताना संग्रामने. तो संग्राम मात्र झाला मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या आत येतो आता खेळण्यासाठी उत्कर्ष दिबा टीम कडून. आयुष 10 मध्ये आता जिंकण्यासाठी लक्ष असणार आहे.
16 धावा, 21 धाव नव्हती, 12 मध्ये 16. तेव्हा ओव्हर घेऊन आला कोहिनूर. डोडो कुमार 11 तुर्बेसाठी 72चं लक्ष, 56 लागल्यात. येणारा 10 चेंडू, आता 16 धावा, 10 गेंदे 16 रन. आणखीन एक विकेट मिळेल काय? कौशलच्या पोचच्या वर शॉर्ट पॉइंटच्या ठिकाणी कौशल गेला, सिंगल घेतली, परंतु पहा घोषांकी क्षेत्राच्या अगोदर अडवलं. खराब, थोडासा मात्र नाराज दिसला भूषण. जीव तोडून गोलंदाजी चालली, या पद्धतीने धाबा एक्स्ट्रा देतात, माप तर खरं नाहीये. एका पहिल्याच मॅच मधून आपण सरळ स्पर्धेच्या बाहेर. थोडासा ताम, माझा चांगला स्पेल चालू आहे. 3 चेंडू तर पहिले सिंगल खर्च करतो भूषण पाटील. सिंगलने 57, आता 15 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक 9. आता विराट सेटल बॅट्समॅन समोर भूषणच्या. काय बॉल टाकल्या, थेट गेला. ओ माय गॉड, खराब क्षेत्ररक्षण, धाव घेतली नाही. हे सुदैव म्हणायला लागेल. 4 चेंडू टाकल्यात भूषणने. पहिला डॉट, विकेट, सिंगल आणि डॉट. व्हॉट अ लवली पेस ऑफ द बॉलिंग बाय कोहिनूर. कत्तार जाऊन कॅप्टन्सीचा आपला दरारा पेश केला. अंदन क्रिकेट प्रेम काय गाजवलं कॅप्टनने. आता 8 चेंडूचा खेळ बाकी, 8 मध्ये 15 धाबा, 8 गेंदे 15. व्हॉट अ मॅच. डोडो कुमार 11 बनाम उत्कर्ष पिछा करता उत्कर्ष 72, आता 57. आता उर्वरित 8 चेंडू मध्ये 15. ओ माय गॉड, चान्स फॉर द कॅच. हो हो, ज्या बॅट्समॅनने दहशत माजवली, दरारा केला होता, डोके दुखी ठरवत होता डोडो कुमार तुर्मे, तो बॅट्समॅन आउट. आता मॅचला आणली वेगळे वळण, म्हणून तर कोहिनूर खाम म्हटलं जातं. बॅटिंग साठी प्रभाव टाकू शकले, बॉलिंग साठी कमाल केली कोहिनूरने. 5 चेंडू मध्ये 2 झटके देताना संग्राम जोडली, जमलेली जोडी फोडली. व्हॉट अ बॉलिंग यार, व्हॉट अ कडक बॉलिंग. म्हणून तो कोहिनूर हे नाव आमच्या आजी प्रदीप विचारेने दिले भूषण पाटीलला. आणि जिथे जिथे जातो तो प्रदीप विचाराचा गौरव करतो भूषण पाटील. का मला नाव देणारा हिंदीतली बेस्ट मानी आरजे सम्राट प्रदीपजी विचारे. त्या कोहिनूरचा स्पेल टाकताना कोहिनूर भूषण पाटील. 5 चेंडू 2 झटके. फ्रंट फुटवर होता उत्कर्ष, त्याला बॅक फुटवर कानेमध्ये ट्विस्ट. नाम कम्प्लिटली मोमेंटम शिफ्ट टू द टीम डोडो कुमार तुर्बे. आता 7 चेंडू मध्ये 15 धावा. मॅच कुठे होती, मॅच कोहिनूरने कुठे आणली. डोडो कुमार तुर्बे मॅच बनवली यार. सुपर बॉलिंग, अवघी सिंगल, कडक बॉलिंग. व्हॉट अ लवली मिश्रित गोलंदाजी. व्हेरिएशन ऑफ द बॉलिंग बाय भूषण. लास्ट डिलिव्हरी इन दिस बॉल. सुपर बॉलिंग यार, कमाल करतो यार. 12 चेंडू 16 धावा असताना कोहिनूर आला आणि होत फक्त एक. अरे बोलू दे ना राजा. आता फक्त सिंगल खर्च केली. आता 6 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. 6 गेंदे 15 रन. मॅच बनवली आहे. मॅच मध्ये एक वेगळी कहाणी लिहिली आहे भूषणने एवढ टाकताना डोडो कुमार तुर्बेसाठी. 12 मध्ये 16 असताना अवघी सिंगल खर्च. 2 जमलेले बॅट्समन, सेटल बॅट्समन. पहिल्या संग्रामला त्याने विराजला बाद करताना स्वतः झेल घेतला. एक नमितने झेलते. सम्राटची खेळी समाप्त. नंतर मात्र शॉटॉन भूल करताना ऑफसाइड, ऑफस्टॉमला इन स्विंगा. व्हॉट अ लवली बॉलिंग. सन्मेश नाही, तेव्हा कमतरता थोडी बाजू. नमित नाहीये, थोडस मध्ये चर्चा केली जाते. 10 जमल्यात, 11वां त्याचा उत्सुक होता जाण्यासाठी ते सभेमध्ये, पण सभा आटोकली. आता चर्चा झाली सभापती कोण असेल, अर्थात शेवटचं ओट कोण टाकणार. सभापतीच्या खुर्चीवर बसवले शेवटचं ओट टाकण्यासाठी डोडो कुमार एलियम तुर्बे. राहुल कांबळे द बेस्ट फिल्डर ऑफ द तुर्बे टीम. बेस्ट फिल्डरला मात्र विश्वास ठेवले. 6 चेंडू 15. आता डिपेंड करावं लागतील. भवितव्य आपल्या टीमचं सोपवले राहुल कांबळेवरती डोडो कुमार तुर्बेने. काय ओव्हर टाकलं कोहिनूरने. व्हॉट अ बॉलिंग अनालिसिस बाय कोहिनूर. भूषण उत्तम पाटील सर्वोत्तम ओव्हर टाकली या इनिंगची. पहिले ओव्हर हाताळला अर्थात मनोज पवारने 10 धावा खर्च. दुसरं ओव्हर टाकला हिम्मतने 7 धावा. 2 विकेट प्राप्त केल्या. मनोज पवारने तिसऱ्या ओव्हर मध्ये तब्बल 21 धावा. स्टन झाली होती मॅच. तेव्हा हमला बोल होते सन्मेश आणि संग्राम आणि विराज. नंतर मात्र हिम्मतने 18 आणि नुकतंच काय कमाल केली आहे. मात्र एक अवघी धाव देताना भूषणने 2 झटके दिले. वाईटने सुरुवात झाली. 1 धाव कमी. आता चेंडू तेवढेच राहतील. 6 चेंडू आणि 14 धावा. 6 चेंडू आणि 14 धावा. पिचिंग ऑफसाइड. थोडेसं मध्ये भूषणने विचारणा केली होती. त्यात गैरकोणतं नाही. भूषणला आंतरराष्ट्रीयमध्ये असे विचारणा केली जाते पंचांवरती का म्हणून. तो अधिकार दिले टेनिस क्रिकेटनी बॉलरला, फिल्डरला विचारण्याचा प्रश्न.
गतीमध्ये परिवर्तन केलं थ्रू द कव्हर. सुपर कव्हरला दोन चित्रक्षण फील केलं, अवघी सिंगल घेतलीये. आता चेंडू शिल्लक आहेत 5 मध्ये 13. काय मॅच आहे, उत्कंठावर्धक मॅच, रोमहर्षक मॅच, अक्षरशः नख कुरतोडाला लागणारी नेल बॅटिंग मॅच. व्हॉट अ सुपर. अर्जे 5 चेंडू आणि 13 धावा, बरोबर ना. 5 गेंदे 13. राहुल आहे आणि राहुलच्या समोर खेळण्यासाठी दीपेश. चांगले फिल्डिंग केली दीपेशने. ओ बॅटला कडा लागणार, विकेटच्या पाठी सिंगल मिळते. 4 चेंडूचा खेळ इथून बाकी. 4 मध्ये 12. काय मॅच चालली, मॅच कुठे होती. मॅच मध्ये प्रेशर मध्ये 11 वरती, तेव्हा सुरक्षित नेलं होतं विजयाच्या समीप विराज आणि संग्रामने. जसे विकेट गेले त्यामध्ये मॅचला जान आणली खरं ते भूषणने. तो स्पेल 5 ओव्हर टाकून अवघी 1 सिंगल आणि 2 करारी झटके. तिथे बॅकपूरवर लोटला गेल्या भूषणच्या ओव्हरनेस उत्कर्ष दिवा. आता 4 मध्ये 12 धावा. 4 चेंडू 12. दीपेशच्या समोर राहुल. कडक स्ट्रोक. हो हो, ब्लास्ट ओव्हर द काऊ कॉर्नर. 6 रन. मॅच बनवली, मॅच मध्ये वेगळी कहाणी. आता या षटकाने लियाला मजबूर केलं. लिया मॅच संपली नाही, अजून मी आता खेळ जिवंत आहे. मी माझा कडक स्ट्रोक मारतो. माझ्या उंचीवर जाऊ नका, माझ्या शरीरेशी जाऊ नका, माझ्या टायमिंग वर बघा. व्हॉट अ मिडल ऑफ द बॅट, स्टन ऑन डिले, ओव्हर द काऊ 6 रन. आता 3 चेंडूचा खेळ आणि 3 मध्ये 6. व्हॉट अ ब्लास्ट, व्हॉट अ मॅग्निफिसेंट सुपर स्ट्रोक. 3 चेंडू 6 धावा. शॉर्ट आर्मचा बॅकफुट वर गेला, त्याला ताणलं, ओढलं, जॅक केलं, ओव्हर द काऊ. आला षटकार बॅट मधून दीपेशच्या. व्हॉट अ शॉट आहे दीपेश. मॅच मध्ये वेगळी कहाणी. ना मोमेंटम ऑफ द बोथ ऑफ टीम. दोन्ही बाजूला मोमेंटम स्विप झाले. नाही हे सुपर ओव्हर. जर मॅच बरोबर झाली तर सुपर ओव्हर. जरी 3 मध्ये 5 बनवले तरी सुपर ओव्हर खेळण्याचं सज्ज होईल. 6 बनवले तर मॅच जिंकून जाईल. सुपर ओव्हरचा अवलंबन केलं, मॅच विल बी टाय. हा नियम आहे श्रीकृष्ण मित्र मंडळ 58 दिल्ली स्मृती चषक 2025 मध्ये खेळताना. हे लक्षात असू द्या, मॅच जर बरोबर सुटली तर लगेचच आपला सुपर ओव्हर मध्ये खेळावं लागेल. नेक्स्ट मॅच. आता 3 मध्ये 6. दडपण आणण्यासाठी फॉरवर्ड शॉर्ट लेग, बरोबर शॉर्ट लेग. तिथे थोडा जपून. रमन लांबा या चांगल्या चिकन्या खेळाडूला मात्र आपलं अर्ध्यावरती क्रिकेट सोडून जावं लागलं, दुनियेला सोडून जावं लागलं. 3 मध्ये 6. खूप जोखीम भरी फॉरवर्ड शॉर्ट लेग. सुरक्षित राहा मित्रांनो, खेळ असा बरेचसं आपलं वर्ष खेळावं लागेल. 3 चेंडू 6. अवे फ्रॉम द बॉडी ऑफ द इज अ फेट डिलिव्हरी. व्हॉट अ लवली डिलिव्हरी. हो हो हो, एक तुझा एक माझा. काय जबरदस्त अपडाऊन्स. कधी बल्ला बोलते, कधी बॅट हवी होते. व्हॉट अ लवली मुकाबला. तुर्बे बनाम तुबा, उत्कर्षी दिवा, डोडो कुमार तुर्बे संघर्ष करणार. आता मॅच आली आहे. 2 चेंडू 6. व्हॉट अ कडक मॅच. पैसा वसूल हाय व्होल्टाज मॅच. डोडो कुमार तुर्बे डिफेंड करताना 72. मॅच आले 2 चेंडू 6 धावा. राहुल कांबळे फ्रॉम डोडो कुमार तुर्बे. दीपेश आहे उत्कर्ष. 2 चेंडू 6. Oh my God! Look at that! Okay, that man finish. Congratulations, दीपेश. 1 चेंडू ठेवून अखेरकार धमाका ब्लास्ट. गतीमध्ये परिवर्तन केला परंतु जमला नाही. इन कटरला अगेन्स्ट द टर्न केला आणि उडून दिला विकेट. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ कडक शॉट. छोटा पॅकेट बडा धमाका. अर्जय सम्राट. ओ माय गॉड. मूर्ती लहान पर कीर्ती किती महान पहा. दीपूचे बॅटला चुंबन.